डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आज आपला वीकली टेस्ट झाला होता, बरोबर. तर सगळे क्वेश्चन्स आपण डिस्कस करूयात वीकली टेस्टचे. हा तुमचा आजचाच पेपर आहे. आता एखादा स्टुडंट बॅच 1 किंवा बॅच 2चं बघत असेल तर तुम्ही आधी हे पेपर ट्राय करा. तुम्ही स्वतःहून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. डायरेक्टली सोल्युशनवरती जम्प करू नका. आधी सगळ्यांनी क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले पाहिजेत, ट्राय केले पाहिजेत आणि मग समजा एखादा क्वेश्चन रॉंग होत असेल तर तुम्ही मग त्याचं सोल्युशन इथं बघू शकता. ठीक आहे. तर हे बेसिक MCQ क्वेश्चन्स होते ट्रिग्नोमेट्री 2चे. एक मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आपण सांगू शकतो. जास्त इझी म्हणजे इझी पण नाही ना अवघड पण नाही, थोडे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स होते. तर आपण थोडं प्रॅक्टिस करूयात MCQs. तर सगळ्यात पहिलं क्वेश्चन बघा. काय सांगितले, इव्हॅल्युएट sin 5 थीटा प्लस sin 3 थीटा ऑन cos 5 थीटा प्लस cos 3 थीटा. आता हे बघा, ट्रिग्नोमेट्री 2 हा पूर्ण फॉर्म्युलाचा गेम आहे बरं का. जोपर्यंत तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज पाठ नाही तोपर्यंत तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करू शकत नाही. पहिली गोष्ट, सगळे फॉर्म्युलाज माहिती पाहिजे. आता हे क्वेश्चन बघताच आपल्याला लगेच क्लिक होतो एक फॉर्म्युला, बरोबर. आता तुम्हाला इथं दिसतोय का साईन तुम्ही हे आठवतो मला एक फॉर्म्युला साईन ए प्लस साईन बी. हो बरोबर, आपल्याला तोच फॉर्म्युला न्यूमरेटरला अप्लाय करायचा होतो, बरोबर. तसंच तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये दिसतोय का कॉस ए प्लस कॉस बी. हा पण एक फॉर्म्युला असतो कॉस ए प्लस कॉस बी. तर तो फॉर्म्युला तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये यूज करायचा होता. आधी मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो बघा. फॉर्म्युला लिहून झाल्यानंतर मग आपण ते फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. सगळ्यात पहिला फॉर्म्युला तुम्हाला हा माहिती पाहिजे होता, साईन ए प्लस साईन बी. साईन ए प्लस साईन बी बघा ना, साईन 5 थीटा प्लस साईन 3 थीटा फॉर्ममध्ये ना, साइन ए प्लस साइन बी. So what is the formula of sin a plus sin b? It is 2 sin a plus b by 2. So आपण बघतो साइन आणि साइन आला तर आपण काय करतो, एक साइन घेतो आणि कॉस घेतो. आणि जर तुम्ही आता इथं a प्लस 2 घेतलं तर इथं काय घेता, मायनस 2 बाय a प्लस बी बाय 2. हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर साइन ए प्लस साइन बी. हे तुम्हाला न्यूमरेटरला अप्लाय करायचं आहे. तसं डिनॉमिनेटरमध्ये कॉस ए प्लस कॉस बीचा फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युलाच लिहून घेऊ, मग तुम्हाला हे MCQ अजून सोपं वाटेल. कॉस ए प्लस कॉस बी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॉस ए प्लस कॉस बी आपल्याला माहिती आहे. सो कॉस ए प्लस कॉस बी काय, 2 कॉस येतो ए प्लस बी बाय 2. आता ज्यावेळेस कॉस येतो, बरोबर, कॉस येतो त्यावेळेस तुम्हाला सांगितले कॉस दोन्हीकडे कॉस असतो, बरोबर. कॉस मायनस बी बाय 2. तर हे दोन फॉर्म्युलेज आपल्याला वापरायचे होते. सो न्यूमरेटरमध्ये आपण काय करू, आता याला 5 थीटाला तुम्ही ए कन्सिडर करा आणि 3 थीटाला तुम्ही बी कन्सिडर करा, बरोबर. सो आहे की नाही या फॉर्ममध्ये. सो आपण न्यूमरेटरला इथे एक्सपांड करूयात, या न्यूमरेटर इथे एक्सपांड करूयात. सो इथं आधी तुम्ही काय लिहिणार, 2 साइन. आता ए प्लस बी, ए म्हणजे कोण आहे 5 थीटा प्लस बी म्हणजे कोण आहे 3 थीटा डिवाइड बाय 2, बरोबर, इंटू कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2. परत 5 थीटा मायनस 3 थीटा डिवाइड बाय 2. हे झालं तुमचं न्यूमरेटर. तसंच आपल्याला डिनॉमिनेटर पण द्यायचं आहे, बरोबर. डिनॉमिनेटरमध्ये आता तुम्हाला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. हा फॉर्म्युला डिनॉमिनेटरसाठी असतो, बरोबर. सो डिनॉमिनेटरमध्ये काय, कॉस ए प्लस कॉस बीच्या फॉर्ममध्ये दिसतोय. कॉस ए प्लस कॉस बीचा फॉर्म्युला काय, सो 2 कॉस, इथं काय लिहिणार 5 थीटा प्लस 3 थीटा बाय 2 इंटू कॉस 5 थीटा मायनस 3 थीटा बाय 2. आता याला थोडं आपण सिम्प्लिफाय करूयात. आता जसं की तुम्हाला माहिती आहे, हे आपण आता MCQ सॉल्व्ह करतोय. MCQ जेवढा कमी स्टेपमध्ये सॉल्व्ह करता येईल तेवढा बेटर राहतो, बरोबर. सो इथं सांगा बरं, शॉर्टमध्ये मी मला सांगतो 5 थीटा प्लस 3 थीटा बाय 2. याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, 5 प्लस 3 काय होतो 8 थीटा बाय 2 होतो. पण याला कॅन्सल आउट करू शकतो, 2 1 जा 4 जा. सो हे काय बनणार 4 थीटा बनणार, बरोबर. आता हे पूर्ण काय बनणार 4 थीटा. मी तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवले, ठीक आहे. दिस कंप्लीट इज नथिंग बट 4 थीटा. सो डायरेक्ट आपण लिहू आता 2 साइन, डायरेक्ट आपण लिहू शकतो 2 साइन ब्रॅकेटमध्ये 4 थीटा. आता हे 4 थीटा कसं आलं जस्ट मी तुम्हाला आता सांगितलं. तसंच इथं बघा, मी तुम्हाला साईडला इथं एक्सप्लेनेशन देतो. 5 थीटा मायनस 3 थीटा डिवाइड बाय 2 हे असेल तर आपण कसं सॉल्व्ह करतो याला, 5 - 3
बरोबर. 5 मायनस 3 2, सो 2 थीटा डिवाइड बाय 2. हा 2 कॅन्सल होतो, राहतो फक्त थीटा. हे काय बनणार, फक्त कॉस थीटा राहणार. बरोबर. आपण थोडं इरेज करून टाकू. आता हे सगळं पटकन झालं पाहिजे, हे सगळं असं लिहित बसायची गरज नाही. ठीक आहे. सो हे काय झालं, टू कॉस. आताच मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले काय होतो, फक्त थीटा. बरोबर. जसं आपण न्यूमरेटर सॉल्व्ह करत तसंच आपण डिनॉमिनेटरला पण सॉल्व्ह करूयात. सो काय म्हणणार, 2 कॉस, सांगा 5 थीटा प्लस 3 थीटा बाय 2. आत्ता जस्ट आपण केलं, हे येतो 4 थीटा. बरोबर. इंटू कॉस 5 थीटा मायनस 3 थीटा बाय 2. 5 मायनस 3 2 थीटा बाय 2. 2 2 कॅन्सल, राहतो फक्त थीटा. येस, काय राहणार, फक्त येतं थीटा राहणार. आता बघा सेम सेम टर्म दिसतं तुम्हाला. कॉस थीटा कॅन्सल होतो, 2 कॅन्सल होतो. आता राहतो काय, साइन 4 थीटा डिवाइड बाय कॉस 4 थीटा. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे साइन अपॉन कॉस कोण होतो, पटकन सांगा. साइन अपॉन कॉस काय असतो, टॅन. बरोबर. दिस इज टॅन 4 थीटा. टॅन 4 थीटा. सो दिस इज आवर फायनल आन्सर. सो टॅन 4 थीटा हे आपला आन्सर आहे. सो तुम्हाला ऑप्शन दिसत असेल. सो द ऑप्शन नंबर टॅन 4, ऑप्शन नंबर ए. तर याचा राईट आन्सर होता ऑप्शन नंबर ए. बघितलं का, पूर्ण गेम फॉर्म्युलाचा आहे. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तुम्ही इझिली सिम्प्लिफाय करून त्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 1 डन. आता आपण एक काम करू, तुम्ही वाटलं सर व्हिडिओ पॉज करून घ्या, स्क्रीनशॉट काढा. सगळ्यांनी आपल्या आपल्या बुकमध्ये आन्सर लिहिलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही जर बरोबर सॉल्व्ह केलं असेल आन्सर लिहायची गरज नाही. पण समजा तुम्ही लाईक हे सॉल्व्ह तुमच्याकडनं नाही झालं समजा, तर समजून घ्या, फक्त क्वेश्चन समजून घ्या. कोणते फॉर्म्युलाज राईट टाईमला वापरायचे ते तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे. बरोबर. तर ठीक आहे ना, नाही सॉल्व्ह झालं तरी काय, आता तुम्ही बघून घ्या. पण नेक्स्ट टाइम असा क्वेश्चन आला तर मिस करायचं नाही. ठीक आहे. सो गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 इझी होता, पण फक्त याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे परत. हे बघा, ट्रिग्नोमेट्री इज ऑल अबाउट फॉर्म्युलेज. बरोबर. आता काय सांगितलं, कॉस 75 कॉस 15. सो आपण कॉस 75 कॉस 15ला कसं सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्हाला बघा हे कॉस बरोबर, कॉस एक फॉर्म्युला आपल्याकडे, आठवते का तुम्हाला, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. पण तो फॉर्म्युला कसा आहे माहिती आहे का, असा आहे, कॉस ए कॉस बी. आठवलं तुम्हाला फॉर्म्युला, बघा ना, कॉस आहे ना, कॉस ए कॉस बी. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला कसं आहे, कॉस ए कॉस बी इज इक्वल टू कॉस मायनस बी प्लस कॉस प्लस बी. ठेवलं. एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे, कॉस ए कॉस बी इज इक्वल टू कॉस ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी. ज्यावेळेस आपल्याला प्रोडक्टमध्ये दिला असतो ना कॉस, आपण म्हणतो प्रोडक्ट टू सम आयडेंटिटी. काय म्हणतो त्याला, प्रोडक्ट टू सम. म्हणजे प्रोडक्टमध्ये दिलं असेल त्याला समच्या आयडेंटिटीमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, जसं प्रोडक्ट टू सम आयडेंटिटी. हे तर तुम्हाला सगळं फॉर्म्युलाज मी लेक्चरमध्ये तुम्हाला लिहून दिले, तुमच्याकडनं पाठ करून घेतले, पण तुम्हाला हे सगळे फॉर्म्युलाज माहिती पाहिजेत. एक प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपल्याला समजा आता कॉस ए कॉस बी तर आहे, पण आपल्याला 2 नाही ना, आपल्याकडे हा 2 मिसिंग आहे. तर क्वेश्चनमध्ये 2 नाही आहे. पण एक काम करू शकतो आपण, त्याला थोडं मॉडिफाय करू शकतो, आपण थोडं ॲडजस्टमेंट करू शकतो, सो दॅट आपण या फॉर्म्युलामध्ये त्याला एक्सपांड करू शकतो. आणि आपल्याकडे कॉस ए कॉस बीसाठी अजून दुसरे कोणते फॉर्म्युला नाही आहेत, तर आपल्याला या क्वेश्चनला काय करायचं, 2 करायचं. सो आपण काय करू शकतो, याला मल्टिप्लाय बाय 2 करू शकतो ना, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. फक्त मल्टिप्लाय केलं तर चालणार नाही, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. सो आपण याला काय करू शकतो, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. क्वेश्चनला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करून टाका. काय बनणार, 2 कॉस 75 इंटू कॉस 15 डिवाइड बाय 2. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 आपण काही नाही केलं रे, फक्त क्वेश्चनला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 केलं. काय केलं, क्वेश्चनला इथं वाटलं तुम्हाला लिहून मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. क्वेश्चनला फक्त आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 केलं. बरोबर. हां, आता तुम्हाला दिसतोय का वरचा न्यूमरेटर या फॉर्ममध्ये आला की नाही. येस, आपल्याला हेच पाहिजे होतं. एक काम करू, आता हा खालचा 2 आहे ना, त्याला बाहेर काढून टाकू, कॉमन काढून टाकू. काय करू आपण, याला कॉमन काढू, बाहेर लिहून टाकू. म्हणजे 1/2 ब्रॅकेटमध्ये 2 कॉस 75 इंटू कॉस 15. कॉस 75 इंटू कॉस 15. आता कॉस 2 कॉस, आता हे बघा हे फॉर्ममध्ये आलं की नाही. आता आपण याला एलॅबरेट करू शकतो ॲज कॉस ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी. इथं लिहितो मी 1/2. हां, मग आपण याला या फॉर्म्युलामध्ये एक्सपांड करू शकतो. काय येणार फॉर्म्युला, कॉस
मायनस बी. सो व्हॉट इज ए? 75 मायनस बी म्हणजे कोण येतं? बी म्हणजे 15. सो कॉस ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी. आता ए काय? 75. आता आपल्याला प्लस घ्यायचं आहे, प्लस 15. बरोबर. बरोबर. सो हाफ. मला सांगा कॉस 75 मायनस 15 आपल्याकडे काय येतो? कॉस 60. 75 प्लस 15 आपल्याकडे काय येतो? कॉस 90. बरोबर. अरे आपल्याला कॉस 60 माहिती आहे ना. तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्री टेबल पाठ करून घेतली, आठवते का तुम्हाला? तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्री टेबल एक करूनच घेतले शॉर्टकट्सनी. बरोबर. सो पटकन सांगायचं आपल्याला सगळे व्हॅल्यूज आता पाठ आहेत. कॉस 60 काय असतो रे? कॉस 60 काय असतो? 1/2 असतो ना. बरोबर. आणि कॉस 90 काय असतो? 0 असतो ना. बरोबर. काय असतो? कॉस 90 0 असतो. बरोबर. सो आता हाफ प्लस 0 हाफ असतो. सो आपण याला काय लिहू शकतो? 1/2 टू 1/2. बरोबर. काय होतो? 1/4. सो दिस इज युअर फायनल आन्सर. 1/4 इज युअर फायनल आन्सर. एक ऑप्शनमध्ये 1/4 आहे. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. फॉर्म्युला आहे भाई, पूर्ण फॉर्म्युलाचं गेम आहे. फक्त फॉर्म्युला माहीत असेल ना, तुम्ही काही करू शकता ट्रिग्नोमेट्रीमध्ये. ठीक आहे. चलो, तर सेकंड क्वेश्चन पण डन आपला. तर नोट करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. समजून घ्या. काय डाऊट्स असेल तर मला नक्कीच विचारा. ठीक आहे. चलो, तर आता एक काम करू, थर्ड क्वेश्चनकडे जाऊयात. थर्ड क्वेश्चनकडे जाऊयात. 1 डिग्री इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. येस, तुम्हाला आठवतं तर हे आपण अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये पण शिकलोय आणि ट्रिग्नोमेट्रीच्या एका क्वेश्चनमध्ये पण आपण हे थोडंफार डिस्कशन केलं होतं. 1 डिग्रीचा अर्थ काय असतो? 1 रेडियन म्हणजे किती डिग्री असतो? बरोबर. हे थोडं कन्व्हर्जनचा गेम असतो. यासाठी फक्त आपल्याला थोडं बेसिक्स माहिती पाहिजे. बरोबर. आपल्याला माहिती आहे, वी नो, बरं नाही, वी नो व्हॉट वी नो 180 डिग्री म्हणजे काय असतं रे? पाय रेडियन असतो ना. व्हॉट वी नो 180 डिग्री म्हणजे काय असतो? पाय रेडियन. सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन असतो. बरोबर. आता मग 1 डिग्री म्हणजे काय असतो? 180 म्हणजे पाय रेडियन असतो. 1 डिग्री काढण्यासाठी काय करतो आपण? 1 डिग्री काढण्यासाठी आपण काय करतो? पाय अपॉन 180 करतो. पाय अपॉन काय करतो? 180 करतो. तुम्हाला आठवते डिग्रीला रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण हे सगळं वापरतो. अँगल अँड इट्स मेजरमेंट तुमचं हे सगळं झालं. सो आता मला सांगा, आपण 1 डिग्री फाइंड करण्यासाठी काय करू शकतो? पाय बाय 180 करू शकतो. सिम्पल. सो 1 डिग्री इज इक्वल टू पाय. आता पायचं व्हॅल्यू काय असतो आपल्याला माहिती आहे? 3.14. बरोबर. आणि 180. आता हे फक्त तुम्हाला थोडं डिव्हिजन करावं लागेल. जर तुम्ही हे डिव्हिजन परफॉर्म केलं तर तुम्हाला 1 डिग्रीचा आन्सर भेटतो 0.17444 असं काहीतरी आन्सर भेटतो मला. ठीक आहे. पण त्याला राऊंड ऑफ करून 0.175 असं करू शकतो. ठीक आहे. सो 1 रेडियन इज इक्वल टू 0.1745 रेडियन. हा आपला आन्सर असला पाहिजे होता. तर ऑप्शनमध्ये आहे का? आहे ना. आन्सर होता ऑप्शन नंबर ए. समजलं. तर हा थोडा तुम्हाला अँगल अँड इट्स मेजरमेंटचा तुमचं नॉलेज चेक करणारा क्वेश्चन होता. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथेच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. चलो. सो क्वेश्चन नंबर 3 डन. नाउ वी इमिडिएटली गो टू द क्वेश्चन नंबर 4. सो क्वेश्चन नंबर 4. येस, क्या बात आहे. असे क्वेश्चन्स तुमच्याकडनं मिस झालेच नाही पाहिजे रे. चुकून पण मिस नाही झाले पाहिजे. ज्यांनी माझं सगळे लेक्चर अटेंड केलेत, या टाईपचे क्वेश्चन तुमचे मिस झालेच नाही पाहिजे. ठीक आहे. तर क्वेश्चन काय? टॅन अल्फा दिलेलं आहे. टॅन अल्फा इज 1/3a. हे ॲक्च्युली ए चुकून प्रिंट झालं बरं का. आता ए प्रिंट होत नाही. तर हा जो ए आहे हे पेपरमध्ये कदाचित तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, पण ठीक आहे. ए चुकून इथं थोडं प्रिंट झालेलं आहे. इथे ए नसला पाहिजे आपल्याकडे. ठीक आहे. चलो. सो टॅन अल्फा दिलेलं आपल्याकडे. काय दिले? टॅन अल्फा दिलेले आणि टॅन बीटा दिलेले. आपल्याला माहिती आहे रे. आणि टॅन अल्फा प्लस बीटा सांगितलं त्यांनी. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, टॅन ए प्लस बी. माहिती तुम्हाला टॅन ए प्लस बी. आपण काय सांगू शकतो? टॅन अल्फा प्लस बीटा. ठीक आहे. ए प्लस बीच्या ठिकाणी आपण अल्फा प्लस बीटा घेऊ शकतो. सो याचा फॉर्म्युला काय म्हणतो? टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा टॅन बीटा. फॉर्म्युला आहे रे. फॉर्म्युला आहे. तुमच्याकडनं पाठ करून घेतले. आठवते? टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. बरोबर. इथं मायनस आला, इथं मायनस होतं आणि खाली प्लस येतो. आठवते काय फॉर्म्युला? ठीक आहे. तर आता करायचं काय? ठीक आहे. अरे क्या बात आहे. आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत ना. टेन्शन घेता तुम्ही. आपल्याकडे टॅन अल्फाचा व्हॅल्यू ना. सो टॅन अल्फा काय आपल्याकडे? 1/3. बरोबर. टॅन अल्फा काय? 1/3 प्लस
टॅन बीटा काय 1/2 सगळं तुम्हाला दिलेले रे, काय टेन्शन घेता तुम्ही 1/2. तर फॉर्म्युला माहिती पाहिजे होतं. तर 1 मायनस टॅन अल्फा टू टॅन बीटा, याला ब्रॅकेटमध्ये लिहूयात 1/3 इंटू 1/2. बरोबर. तर इथं तुम्हाला LCM काढावं लागेल. डिनॉमिनेटरला सेम करू. 2ला 3ने मल्टिप्लाय करा आणि 3ला 2ने मल्टिप्लाय करा, वरती पण मल्टिप्लाय करा. बरोबर. हे आपण LCM काढतोय. ठीक आहे. सो काय झालं तर 2 + 3 डिवायडेड बाय, आता डिनॉमिनेटर आपण कॉमन घेऊ शकतो. तर डिनॉमिनेटर आपला काय असं 6. आय नो मी खूप बेसिक गोष्टी सांगतात, पण काही स्टुडंट्सला समजा हे पण माहीत नसेल, टेन्शन नका घेऊ, सगळं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो मी. ठीक आहे. 1 मायनस, आता हे डायरेक्ट तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 × 1 1 अपॉन 3 2 6. बरोबर. सो हे काय झालं 5/6 अपॉन, इथं पण तुम्ही डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता किंवा LCM काढू शकता. सो 6 1 6, 6 - 1 5, डिनॉमिनेटरमध्ये 6. काय बात आहे बघा, 5/6 कॅन्सल, आन्सर येतो तुमचा 1. आता 0 लिहू नका, सगळं कॅन्सल झालं म्हणजे 0, आन्सर येतो 1. याचा आन्सर आहे 1. एक ऑप्शनमध्ये आहे फॉर्म्युला. समजलं. हा पण एक सोपा क्वेश्चन होता. सो हा झाला तो आपला क्वेश्चन नंबर 4 कम्प्लीट. आता आपण क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊयात. तर लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या प्लीज, कारण काय फक्त बघून ऐकून हे सगळं होत नाही रे. हे काय केलं पाहिजे माहिती आहे का, सगळं व्हिडिओ बघितलं पाहिजे. लाईक मी कसं सॉल्व्ह करतोय, मग तुम्ही व्हिडिओ पॉज केला पाहिजे, तुम्ही व्हिडिओ न बघता लिहून काढलं पाहिजे. हे डायलॉग वाटतं ते कुठं सांगतो मी, लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगतो ना, मी लेक्चरमध्ये हे सांगतो ना, मी कसं सॉल्व्ह करते तसं बघा आणि मग तुम्ही तुमच्या बुकमध्ये सॉल्व्ह करून काढायचं. ठीक आहे. So next question, yes, if A, B and C are angles of a triangle such that tan A is 1, tan B is 2, then tan C काय असेल. तर त्यांनी क्लिअर कट सांगितले रे, आपल्याला त्यांनी थोडं बेसिक जॉमेट्री आहे, त्यांनी क्लिअर कट सांगितले A B C आर द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आपल्याला माहिती आहे, तर हे एनी ट्रायंगल तुम्ही दुनियामधला कोणताही ट्रायंगल ना, आपल्याला माहिती आहे A प्लस त्यांचे अँगलचा सम काय असतो 180 असतो ना. आपण लिहू शकतो इन एनी ट्रायंगल A प्लस B प्लस C इज इक्वल टू 180. हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. ठीक आहे. सो आपण काय लिहू शकतो A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय. 180 म्हणजे काय असतो. आता आपल्याला काय करायचं, टॅनच्या विथ रिस्पेक्टनी सॉल्व्ह करायचं. टॅन सीज फाइंड करायचं. बरं, टॅनच्या विथ रिस्पेक्टनी सॉल्व्ह करायचं. सो आपण एक काम करू, असं लिहू शकतो, त्याला असं लिहू शकतो आणि आपल्याला टॅन सी काढायचं ना. काय काढायचं मला, टॅन सी. आपण दोन्हीकडे टॅन लिहू शकतो विथ रिस्पेक्ट टू टॅन. सो टॅन सी इज इक्वल टू लिहू शकतो टॅन आय मायनस, आता हे A प्लस बी हा पूर्ण एक टर्म घेऊ, प्लस बी हा पूर्ण एक टर्म आहे. ठीक आहे. एक काम करू, याकडे या साईडला घेऊन येऊ. सो पाय पूर्ण टर्म प्लसमध्ये, इकडे आलं तर मायनस. सो पूर्ण टर्मला काय लिहितो मायनस आणि इथं लिहिलं A प्लस बी. आता तिकडून इकडं आणलं ॲज अ टर्म. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे टॅन क्या बात आहे, टॅनच्या समोर पाय आला तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये शिकवले. ट्रिग्नोमेट्री 1मध्ये तुम्हाला सांगितले टॅनच्या समोर पाय असेल, 2 पाय असेल, 3 पाय असेल, टॅन पायला मारून टाकतो ना. काय करतो, पायला मारून टाकतो. सो टॅननी पायला मारून टाकला. सो राहिला काय टॅन प्लस बी. तर राहतो प्रश्न प्लस की मायनस. आता राहतो प्रश्न प्लस की मायनस. तुम्हाला एक सांगितलेले क्वाड्रंट सिस्टम माहिती आहे ना तुम्हाला, ऑल सायन्स टीचर्स आर क्लेवर, माहिती आहे ना. अरे लेक्चरमध्ये सांगितलं ना तुम्हाला ASTC. पण इथं सगळे पॉझिटिव्ह असतात, ऑल आर पॉझिटिव्ह. बरोबर. इथं फक्त कोण पॉझिटिव्ह असतो, साईन आणि सेक पॉझिटिव्ह असतो. तर टॅन आणि असतो, टॅन आणि असतो. इथं कॉस आणि सेक असतो. बरोबर. तर आता आपल्याकडे काय आहे मायनस, हे असतो 0, हे असतो π/2, हे असतो पाय. व्हॉट इज दिस पाय मायनस. पाय मायनस म्हणजे कुठे येतो आपण, सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो. एक प्लस आला असता तर आपण थर्डमध्ये गेलो असतो ना. त्यांना सांगा ना पाय मायनस म्हणजे सेकंड. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण आहे, साईन आणि कोसेक, पण हा कोण आहे टॅन. हा कोण आहे टॅन. मग आपण कोणता सण वापरणार, मायनस. कोणता सण वापरणार, मायनस. समजलं, हे समजलं का तुम्हाला काय केलं तर. बरोबर. सो आता आपल्याकडे काय भेटलं, मायनस टॅन A प्लस बी. अरे तुम्हाला टॅन A प्लस बीचा फॉर्म्युला माहिती आहे ना. A प्लस बीचा फॉर्म्युला, A प्लस बीचा फॉर्म्युला काय, टॅन A प्लस टॅन बी ऑन 1 मायनस टॅन A टॅन बी. फॉर्म्युला आहे. करायचं मायनस साईनला बाहेर ठेवून टाका, मायनस साईनला बाहेर ठेवून टाका.
आणि पुट करा एन ए प्लस एन बी अपॉन 1 मायनस एन ए एन बी. ठीक आहे. आता आपल्याकडे टॅन ए आणि बीचा व्हॅल्यू आहेत ना रे. सो आपल्याकडे हो झालं एक मिनिट हां हेच क्वेश्चन आहे. एक मिनिट मला हे ॲक्च्युली ठीक आहे आपण इथंच लिहू पुढंच लिहू. मला वाटलं स्क्रोल होईल पण स्क्रोल होत नाही. ठीक आहे. सो मायनस साईन बाहेरच आहे. आता मला सांगा टॅन ए म्हणजे काय आपल्याकडे 1. सो 1 प्लस टॅन बी म्हणजे काय 2. सो 1 प्लस 2 डिवायडेड बाय 1 मायनस 1 इंटू 2. करेक्टली तुम्ही 1 इंटू 2 बरोबर ना. हां बरोबर. चलो सो याला सॉल्व करूयात. मायनस काय येईल प्लस 1 अपॉन 1 मायनस 2 मायनस 1. तुम्हाला दिसतंय का इथलं बहुतेक मला वाटतं इथलं दिसत नसेल तुम्हाला. एक मिनिट तुम्हाला या साईडचं दिसत नसेल कारण कॅमेराचा फोकस येत असतो. एक मिनिट हे थोडं क्लिअर करतो मी. इथं जागा थोडं क्लिअर करतो. एकदा सांगतो मी तुम्हाला कन्फ्यूज होऊ नका. दिसलं नसेल तर मी परत इथं वरती लिहितो. बरोबर हे बघा मायनस साईन बाहेर होता बरोबर. सो टॅन ए काय आपल्याकडे वरती दिले बघा. नाही तर दिलं ना. टॅन ए म्हणजे काय टॅन ए म्हणजे 1 टॅन बी म्हणजे काय 2 अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. टॅन ए म्हणजे 1 आणि टॅन बी म्हणजे 2 बरोबर. सो मायनस साईन बाहेरच राहू द्या. सो सांगा मला प्लस 1 काय आपल्याकडे आणि हे 2 इंटू 1 1 मायनस 2 मायनस 1. आता बघा हा मायनस साईन कॅन्सल होतो. राहतो काय फक्त 3. 3 आपला आन्सर आहे. 3 आहे का ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ठीक आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला असं सॉल्व्ह करायचं होतं. सो क्वेश्चन नंबर 5 वी हॅव कम्प्लिटेड. जाऊयात क्वेश्चन नंबर 6 कडे. क्वेश्चन नंबर 6 व्हॅल्युएट 1 प्लस कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा प्लस साइन थिटा. आता बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला थोडं तुमच्याकडे पेशन्स लेवल पाहिजे बरं का. कारण फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की 1 मायनस कॉस थिटा हे तुम्ही कुठेतरी बघितल्यासारखं आठवते तुम्हाला. मी तुमच्याकडनं पाठ करून घेतले तरी फॉर्म्युलास आठवते. 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. येस डबल अँगल फॉर्म्युलामध्ये तुम्ही बघितलं असेल बरोबर. मायनस कॉस थिटा तुम्ही हे बघितलं असेल. टॅन थिटाच्या फॉर्ममध्ये आपण डबल अँगल फॉर्म्युला लिहितो नाही का. कळते का. हां तेच आपल्याला फॉर्म्युला इथं लिहायचे बरोबर. सो विथ रिस्पेक्ट टू टॅन थिटा आपण लिहित होतो. तुम्हाला थोडं रिकॉल करून देतो. हे बघा असं होतं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2. ठेवला हा फॉर्म्युला. आता समजा या 2ला मी इकडे घेऊन गेलो तर काय हे काय बनणार 2 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा. येस चलो 1 प्लस कॉस 2 थिटा. तसंच आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे. तर ते साइन स्क्वेअर थिटाला आपण कसं लिहितो. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा बरं का. कॉस 2 थिटा अपॉन 2. आता हा 2 तिकडे गेला तर काय बनतो 2 साइन स्क्वेअर थिटा. आठवलं 2 साइन स्क्वेअर थिटा डबल अँगल फॉर्म्युला. 2 साइन स्क्वेअर थिटामध्ये आपण काय लिहितो 1 मायनस कॉस थिटा बरोबर. 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस 2 थिटा. ठीक आहे हे आठवते तुम्हाला. आणि अजून एक तुम्हाला माहिती पाहिजे. अजून एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. हे सगळं फॉर्म्युला आहे बरं का. क्वेश्चन आपण स्टार्ट नाही केलं मी तुम्हाला. फक्त हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कोणते फॉर्म्युला लागतात ते एकदा आपण रिकॉल करतोय. ठीक आहे. अजून एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे साइन 2 थिटाचं. आपल्याला साइन 2 थिटा काय असतो. साइन 2 थिटा इज 2 साइन थिटा टू कॉस थिटा. बस हे सगळे फॉर्म्युलेस हे तर मी एक लाईन ड्रॉ करून ठेवतो. हे सगळे फॉर्म्युलेस तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला आधी फॉर्म्युलेस लिहून दिला. आता बघा 1 प्लस कॉस थिटा तुम्हाला 1 प्लस कॉस थिटा. अच्छा ऐका बरं आपल्याकडे फक्त कॉस थिटा आहे. आपल्याकडे तर काय कॉस 2 थिटा आहे. इथं बघा इथं जर 2 थिटा असेल तर इथं थिटा असतो. सांगा मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं जर इथं 4 थिटा असेल इथं असतो 2 थिटा बरोबर. आता समजा इथं फक्त थिटा असेल तर इथं असतो थिटा बाय 2.
समजलं 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 समजलं. लेक्चरचं आठवते तुम्हाला? हो, तर लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. परत एकदा रिकॉल करूयात. टेन्शन नका घेऊ कुणाला समजलं नाही तर. फॉर्म्युलामध्ये आपल्याकडे नाही तर 2 थीटा असतो. इथं 2 थीटा आहे म्हणजे तर थीटा आहे. बरोबर. आपल्याला इथं कधी कधी इथं 4 थीटा भेटलं तर हा थीटा काय बनतो? थीटा. म्हणजे याचा हाफ असतो ना. हा 4 थीटा म्हणजे त्याचा हाफ हा असतो. आता समजा इथं बघा कसं आहे, 1 प्लस कॉस थीटा, 1 प्लस कॉस थीटा आहे. फक्त 1 प्लस कॉस थीटा आहे. तर फक्त इथं थीटा कॉस थीटा असेल, फक्त इथं थीटा असेल. हा काय बनणार? थीटा बाय 2 चा हाफ आपण घेतो ना इथं. ओके. येस येस, तुम्हाला क्लिक झाले असेल लेक्चरचं, तुम्हाला क्लिक झालं असेल. येस. आता मला सांगा 1 प्लस कॉस थीटा, फक्त एवढं बघा, 1 प्लस कॉस थीटा. आता हा न्यूमरेटरचा 1 प्लस कॉस थीटाला आपण कसं लिहू शकतो? न्यूमरेटरचा 1 प्लस कॉस थीटाला आपण कसं लिहू शकतो? 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. कसं लिहू शकतो? 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. बोलो हे फक्त आपण हे काय केलं? 2 थीटा आहे ना, 2 थीटाच्या ठिकाणी फक्त आपल्याकडे थीटा आहे, सो आपण थीटा बाय 2 लिहिलं आणि बाकीचं ॲज इट इज लिहिलं. समजलं? कारण हा 1 प्लस कॉस थीटा फॉर्म मध्ये आहे ना. आता साइन थीटा दिसतो मला पुढे, साइन थीटा. येस. आणि आपल्याला माहिती आहे, अरे पण आपल्याकडे साइन थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे साइन थीटा आहे, पण इथं काय साइन 2 थीटा ना. जर इथं थीटा ठेवलं तर काय करायचं? थीटा बाय 2, थीटा बाय 2. येस. समजलंय तुम्हाला? समजलंय बरोबर. चलो, सो इंटू, सॉरी इथं मध्ये काय कोणतं साइन आहे? प्लस साइन आहे, प्लस साइन. सो साइन 2 साइन थीटा बाय 2 टू कॉस थीटा बाय 2. फक्त न्यूमरेटर झाले. थांबा, ते फक्त न्यूमरेटर बघून टेन्शन घेतलं तर कसं व्हायचं? फक्त न्यूमरेटर झाले, तसंच डिनॉमिनेटरला करायचं. आता तुम्हीच सांगा बरं, तुम्हीच सांगा. 1 मायनस कॉस थीटा आहे आपल्याकडे, येतं ना 1 मायनस कॉस थीटा. मग तुम्हीच सांगा काय लिहिलं पाहिजे आपण? 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे, 2-3 वेळा तुम्हाला सांगितले. तर 2 थीटा असतो तर त्याचा हाफ असतो इथे 1 थीटा. फक्त इथं थीटा असेल तर इथं असतो थीटा बाय 2. बरोबर. प्लस ना, हा प्लस साइन थीटाला कसं लिहिणार? सेम 2 साइन थीटा बाय 2 टू कॉस थीटा बाय 2. ओके, समजलं? आता हा एक टर्म आहे बरं का, हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे. आता ह्या टर्म्समध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतोय? परत एकदा हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे. तर या टर्म्समध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतोय? कॉमन दिसतोय आणि कॉस थीटा बाय 2 कॉमन दिसतोय. बरोबर. तर आपण कॉमन घेऊ शकतो, घेऊन टाका, कॉमन घेऊन टाका. 2 ला कॉमन घेऊन टाका आणि कॉस थीटा बाय 2 ला कॉमन घेऊन टाका. ब्रॅकेटमध्ये राहणार काय? कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 होता ना, जे त्यातला एक कॉस थीटा बाय 2 बाहेर गेला, तर एक कॉस थीटा बाय 2 आतमध्ये राहणार. प्लस 2 बाहेर गेला कॉमन मध्ये, फक्त राहणार साइन थीटा बाय 2. साइन थीटा बाय 2 राहणार. बरोबर. तर बाहेर हाकललं ना पण कॉमन काढायच्या नादामध्ये. चलो, तर आता डिनॉमिनेटरमध्ये पण ते सेम करायचंय. हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे. तर इथून कॉमन काय काढू शकतो बरं? 2 ला कॉमन काढू शकतो. काढून टाका 2 ला कॉमन. आता इथं बघा, इथं साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आहे, इथं साइन थीटा बाय 2 आहे. तर इथून साइन थीटा बाय 2, इथून साइन थीटा बाय 2 कॉमन काढून टाका. साइन थीटा बाय 2 ब्रॅकेटमध्ये राहणार काय? आता इथून साइन थीटा बाय 2 गेलाय, तर अजून एक साइन थीटा बाय 2 राहिलाय. साइन थीटा बाय 2, हा तर बाहेर गेला आणि राहणार कोण? कॉस थीटा बाय 2. कॉस थीटा बाय 2 कॉमन काढतोय बरं का, आपण काही करत नाही रे, कॉमन काढतोय फक्त. येस. आता बघा, हे बघा, सेम टर्म्स कॅन्सल, हे पूर्णच कॅन्सल होतोय. सेम टर्म कॅन्सल होतात, कॅन्सल होतोय, 2 पण कॅन्सल होतोय. बरं. आता राहतोय काय बघा बरं? कॉस थीटा बाय 2 आणि साइन थीटा बाय 2. काय राहतोय? हा कलर नको, थोडा दुसरा कलर चेंज करतो. काय राहतोय? कॉस थीटा बाय 2 डिवायडेड बाय साइन थीटा बाय 2. तुम्हाला माहिती आहे रे, कॉस अपॉन साइन काय असतो रे? कॉस अपॉन साइन काय असतो? कॉट. सो हे आन्सर आला कॉट थीटा बाय 2. पण प्लसमध्ये आला ना, मायनसचं काही गडबड नाही केलं पण. नाही, मायनसचं काही शक्यच नाही गडबड होणं. तो याचा आन्सर आहे कॉट थीटा बाय 2, विच इज ऑप्शन नंबर बी. राईट. समजलं? पूर्ण खेळ कोणाचा आहे? फॉर्म्युलाचा गेम आहे. ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 7 बघा. साइन 40 डिग्री प्लस थीटा कॉस 10 प्लस थीटा मायनस कॉस 40 प्लस थीटा टू साइन 10 प्लस थीटा. अरे बघूनच तुम्हाला काहीतरी आठवते का? तुम्हाला बघूनच काहीतरी आठवलं असेल.
साईन कॉस साईन. आठवलं? किती वेळा तुमच्याकडनं पाठ करून घेते रे लेक्चरमध्ये, होते का? साईन कॉस साईन, साईन कॉस साईन म्हणजे काय असतो? साईन कॉस कॉस साईन म्हणजे काय असतो? साईन ए मायनस बी. आठवलं? अरे साईन ए मायनस बी काय असतो? साईन ए कॉस बी. बरोबर, साईन आलं तर मायनस म्हणजे मायनसच, कॉस ए साईन बी. आहे की नाही सेम फॉर्ममध्ये? आहे की नाही तुमचा क्वेश्चन सेम फॉर्ममध्ये? तर बघूनच तुम्हाला असं क्लिक झालं पाहिजे की हा कोणता फॉर्म्युलामध्ये बसतो. बरोबर, आपण या पूर्ण इक्वेशनला या फॉर्ममध्ये आपण बसू शकतो, बिंदास बसू शकतो. सो दिस इज साईन ए, हा पूर्ण टर्म ए असेल, हा पूर्ण टर्म बी असेल, ए टर्म बी टर्म. समजलं? सो सांगा काय येणार? साईन, दुसरा कलर घेतो थोडं, साईन ए काय आपल्याकडे 40 डिग्री प्लस थीटा, हा ए असणार. बरोबर, 40 डिग्री प्लस थीटा. एक मिनिट, $40 डिग्री प्लस थीटा हा झाला ए, मायनस बी. बी म्हणजे कोण आहे? 10 डिग्री प्लस थीटा. बरोबर, या ब्रॅकेटला मायनस, या मायनसला ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून टाकूयात. होणार काय? साईन 40 डिग्री प्लस थीटा. आता हे -1 आहे, -1 ब्रॅकेट म्हणजे मायनसला ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस डिग्री मायनस थीटा. बरोबर, तर हे बघा थीटा मायनस थीटा कॅन्सल होतोय, थीटा मायनस थीटा कॅन्सल होतोय. 40 मायनस 10 किती आहे? 40 मायनस 10 किती आहे? 30. सो काय म्हणतोय? साईन 30. बरोबर, साईन 30 आणि साईन 30 टेबल पार्ट केलेलं आहे. साईन 30 1/2, साईन 30 इज 1/2. बरोबर, सो साईन 30 इज 1/2. तर ग्लिचेस होतात माझ्याकडनं ॲक्च्युली. हे पेन टॅबवरती जास्त हॅबिट नाही रायटिंगचं, थोडं ग्लिचेस होतात. ठीक आहे, समजून घ्या फक्त काय. ठीक आहे, तर आन्सर आहे, आन्सर 1/2. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ठीक आहे, फक्त फॉर्म्युलाचा खेळ होता, बघूनच तुम्हाला फॉर्म्युलाचा क्लिक झाला पाहिजे होता. ठीक आहे, चलो. सो क्वेश्चन नंबर 7 होता आय थिंक सो, राईट? नंबर मिस झाला इथं. क्वेश्चन नंबर 7 होता. आता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघूयात. थकले का? दमून व्हिडिओ पॉज वगैरे करून पळून जाऊ नका बरं का, खूप इम्पॉर्टंट आहेत. सगळं समजून घ्या, काय केले कसं केले तुम्ही बघा, आणि तुम्ही सगळं न बघता ट्राय करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आधी तुम्ही हे सगळं क्वेश्चन बघा कसं करता येईल, काय करता येईल. बरं, 1 प्लस कॉस थीटा अपॉन साईन थीटा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस कॉस थीटा अपॉन साईन थीटा. काय करू शकतो? तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, साईन 2 थीटा काय असतो हे बघा. आपल्याला हे माहिती पाहिजे. साईन 2 थीटा, साईन 2 थीटा म्हणजे काय असतो? 2 साईन थीटा टू कॉस थीटा. हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे, 1 प्लस कॉस थीटा. आता बघा 1 प्लस कॉस थीटाचा आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे ना, 1 प्लस कॉस थीटा. सो 1 प्लस कॉस थीटा नाही, आपल्याकडे 1 प्लस कॉस 2 थीटा आहे. ठीक आहे ना, प्लस कॉस 2 थीटा आहे, राहू दे. 1 प्लस कॉस 2 थीटा म्हणजे काय असतो? 2 कॉस स्क्वेअर थीटा. नाही तर 2 थीटा म्हणजे तर 1 थीटा. आपल्याकडे तर फक्त थीटा आहे, म्हणजे इथं आपण काय लिहिणार? θ/2 लिहिणार. संपला विषय. तर आपण लास्ट क्वेश्चनमध्ये आता 2 क्वेश्चन पूर्वी केलं होतं. बरोबर, हे 2 फॉर्म्युलाज यूज करायचं आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. बरोबर, हे बघा आता 1 प्लस कॉस थीटा, 1 प्लस कॉस 2 थीटा. ठीक आहे ना, आपण याला काय लिहू शकतो? आपण याला काय लिहू शकतो? 2 कॉस स्क्वेअर 2 थीटा म्हणजे 1 थीटा. आता फक्त थीटा म्हणजे θ/2. काय लिहिणार आपण? θ/2 अपॉन साईन थीटा. आता साईन थीटाला, अच्छा ठीक आहे ना, आपल्याकडे साईन थीटा आहे पण आपल्याकडे साईन 2 थीटा आहे. ठीक आहे. आपण काय करू शकतो? θ/2 करू शकतो ना. जर इथं हा 2 नसेल, आता इथं 2 नसेल तर आपण काय करू शकतो? θ/2 संपला विषय. बरोबर, समजते? आपण काय करू? साईन थीटाला काय करू? 2 साईन θ/2 टू कॉस θ/2. साईन थीटाला या फॉर्ममध्ये आणलं आणि याला या फॉर्ममध्ये आणलं. चलो, आता काय करू शकतो? अरे हे कॅन्सल होतोय ना, बघा ना. कॉस स्क्वेअर θ/2 एक आणि कॉस थीटा हा गेला, मग राहतो काय? 2 कॉस θ/2. 2 होते ना, कॉस स्क्वेअर म्हणजे 2 होते, त्यातला एक गेला आणि खाली राहतो 2 साईन
θ/2. 2 पण जातोय ना, 2 पण जातोय, 2ला पण काढून टाका, पण काढून टाका. आता काय cos θ/2 sin θ/2 आणि तुम्हाला माहिती आहे cos अपॉन साइन कॉट. सो आन्सर इज कॉट θ/2 आहे का? आहे. ऑप्शन बी इज राईट आन्सर. फॉर्म्युलाचा गेम आहे, फॉर्म्युला समजून घ्या, फॉर्म्युला पाठ करा आणि लाईक हे बघा आता तुमच्या डोक्यात एक क्वेश्चन येत असेल, सर कोणतं फॉर्म्युला कधी वापरायचं आहे? हे जर प्रॅक्टिसचं गेम रे. तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करताना तुम्हाला लगेच इन्स्टंटली क्लिक होईल 1 + cos θ. हां आपल्याला ना 1 + cos 2 θ फॉर्म्युला वापरायचा आहे आणि आपण θला 2ने डिवाइड करणार. हे इन्स्टंटली क्लिक झालं पाहिजे. sin θ. अच्छा आता वरती आपण डबल अँगल वापरलं तर खाली पण डबल अँगलचाच कन्सेप्ट येणार. सो sin θ. मग sin θ म्हणजे काय? हां sin 2 θ. sin 2 θ म्हणजे काय असतो? 2 sin θ cos θ. प्रॅक्टिसचा गेम आहे. कोणाचा गेम आहे? प्रॅक्टिसचा गेम आहे. जेवढं जास्त प्रॅक्टिस करता येईल ट्रिगोचं तेवढं जास्त प्रॅक्टिस करा. डेफिनेटली तुम्हाला ट्रिगो इझी हे जाईल. ठीक आहे. चलो सो क्वेश्चन नंबर 8 डन. नाव वी गो टू क्वेश्चन नंबर 9. चलो हां क्वेश्चन नंबर 9 बघा, खूप इझी क्वेश्चन आहे रे. क्वेश्चन नंबर 9 खूप इझी आहे बघा. त्यांनी क्लिअरली सांगितले ए 0 आणि π/2च्या मध्ये आहे. सगळ्यांना माहिती आहे ना क्वाड्रंट सिस्टम. 0 π/2 सांगा ना आता 0 आणि π/2 म्हणजे कोणतं क्वाड्रंट आहे? पहिलं क्वाड्रंट. सो ए एक मिनटं, ए इज इन फर्स्ट क्वाड्रंट. ए इज इन फर्स्ट क्वाड्रंट अँड बी इज ऑल्सो इन. बीचं बघा 0 बी 0 आणि π/2च्या मध्ये आहे बरोबर. बी पण कुठे 0 आणि π/2च्या मध्ये आहे. सो तो पण कुठे आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सो ए आणि बी दोन्ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. देन अँगल ए - बी लाईज इन विच क्वाड्रंट? ए - बी कुठं लाई करणार? ए - बी कुठं लाई करणार? तुमच्या डोक्यात एक क्वेश्चन असेल की सगळं ठीक आहे फर्स्ट क्वाड्रंट मग ए - बी कुठं लाई करणार? हे बघा हे तुम्हाला जास्त क्लिअर होईल आणि असं पण एक सांगू शकतो. तुला प्रूफ करून देण्यासाठी एक एक्झाम्पल घ्यावं लागेल. ए आणि बी मध्ये ना काहीतरी व्हॅल्यू घ्या. फॉर एक्झाम्पल लेट से ए बी आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर 0 आणि 90च्या मध्ये असलं पाहिजे बरोबर. सो एला आपण काय करू 60 घेऊ आणि बीला 30 घेऊ. हे तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन दाखवतो. सो ए - बी सांगा. ए - बी म्हणजे काय? तो 60 - 30. 60 - 30 काय रे बाबा? 60 - 30 आपल्याकडे काय येणार? 30 येणार ना. 30 मला सांगा 30 डिग्री हा कुठं लाई करणार? कॉमन सेन्स आहे. 30 डिग्री हा कुठं लाई करणार? पहिल्या क्वाड्रंटमध्येच लाई करणार ना. 30 डिग्री कुठं लाई करणार? फर्स्ट क्वाड्रंटमध्येच लाई करणार ना. सिन्स 30 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. MCU मध्ये सगळे लिहित बसायचं नाही, तुम्हाला एक्सप्लेन करून देण्यासाठी मी लिहितोय. ठीक आहे. ए - बी लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ए - बी कुठं असणार? ए - बी लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. सो ए - बी कुठं असणार आहे? पहिलं क्वाड्रंट. सो ऑप्शन डी. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन बघूयात. 10th क्वेश्चन काय आहे? tan θ दिलेले. ओके tan θ दिलेले. आपल्याला करायचं काय? given the tan theta is -1/5 and theta is in the fourth quadrant. Okay. Then cos theta is equal to त्यांनी सांगितलेले फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय आहे. सो आपल्याकडे फक्त गिवन काय आहे? सो गिवन मध्ये आपल्याकडे फक्त tan θ आहे. गिवन मध्ये काय आपल्याकडे फक्त tan θ and tan θ is -1/√5. सो इथं आपण थोडं एक लाईक आपण याला बघा tan θ मधून आपण मधनं कॉट काढून किंवा एखादा आयडेंटिटी वापरून एकमेकांना काढून असं खूप लेंदी होईल. त्यापेक्षा तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. सगळ्यांना माहिती आहे tan θ म्हणजे काय असतो बरोबर. सगळ्यांना माहिती आहे ना tan θ म्हणजे काय असतो. tan θ इज नथिंग बट हा समजा तुम्ही अँगल θ घेतला राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्ही हा अँगल θ घेतला तर tan θ म्हणजे काय असतो? परपेंडिक्युलर अपॉन बेस असतो ना बरोबर. तर पेंडिक्युलर अपॉन बेस बरोबर म्हणजे किंवा आपण ऑपोजिट साईड अपॉन बेस असं सांगू शकतो बरोबर. ऑपोजिट साईड अपॉन बेस असं सांगू शकतो. जे 1 हा इथं असणार आणि √5 हे इथं असणार बरोबर. तुम्ही याच्यावरनं तुम्ही हे हायपोटेन्यूज काढू शकता ना. तुम्हाला हे सगळं का करायचं? अरे हायपोटेन्यूज का काढायचं? कारण तुम्हाला cos θ लगेच भेटेल ना. cos θ म्हणजे काय असतं रे? बेस अपॉन हायपोटेन्यूज असतो ना. cos θ म्हणजे काय असतो? बेस. आणि तुम्हाला बेस तर ऑलरेडी माहिती आहे √5. बेस तर ऑलरेडी माहिती आहे √5. फक्त तुम्ही हायपोटेन्यूज काढलं बाय युझिंग पायथागोरस थेरम तर तुम्ही डायरेक्ट इथं पुट करून आन्सर काढू शकता ना. एक शॉर्टकट सांगतो बरं का. नाहीतर तुम्ही आयडेंटिटी वगैरे वापरून करू शकता. थोडं
कॉम्प्लिकेट होईल. आपल्याला इन्स्टंटली सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही असं पण इन्स्टंटली करू शकता, बरोबर. तर सांगा बरं काय करतो आपण. रूट ऑफ आपण काय करणार, रूट 5चा स्क्वेअर, थोडं मोठं लिहू का, रूट 5चा स्क्वेअर प्लस हायपोटेन्यूज काढतो ना, दिस साईड अपॉन दिस साईड, बरोबर. सो 1चा स्क्वेअर, तर काय बनणार -1 काय वॉट एव्हर इट इज, ठीक आहे. इशू मायनस असेल तरी तो प्लस होऊन जाईल, ठीक आहे. हे काय बनणार 5 + 1 हे बनणार रूट 6 भेटलं रूट 6. सो कॉस थिटा बरं का, कॉस थिटा. आणि आपल्याला ऑलरेडी सांगितलं फोर्थ क्वाड्रंट, आणि तुम्हाला माहिती आहे फोर्थ क्वाड्रंटचा कन्सेप्ट काय, ऑल सायन्स टीचर्स आर क्लेवर. बरं फोर्थ क्वार्टरमध्ये कोण असतो, कॉस. आणि फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस आला ना, फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस असतो. सो इथं आन्सर प्लसमध्ये असणार, आपला आन्सर कशामध्ये असणार, प्लसमध्ये असणार, ठीक आहे. आणि ऑप्शनमध्ये तसं मायनसचं नाहीच आहे, तर इज द राईट आन्सर, ठीक आहे. आयडेंटिटी वापरून पण तुम्ही करू शकता, युअर विश, तुम्हाला जसं सोपं वाटते तसं तुम्ही करू शकता, नॉट इश्यू, ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 11 स्टार्ट करूयात. आता क्वेश्चन नंबर 11 मध्ये सांगितलं काय, इफ साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी इज इक्वल टू 3 देन कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस सी इज इक्वल टू डॅश. ओके, तर आपल्याला इथं साइन ए, साइन बी आणि साइन सीचं सम दिलेलं आहे, ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे रे, एक कन्सेप्ट शिकलो परमिसिबल व्हॅल्यू म्हणून, बरोबर. साइन आणि कॉसचं मॅक्झिमम व्हॅल्यू हे 1 असतो, आपल्याला माहिती आहे, बरोबर. 1 असतो, हो की नाही. तर साइन ए इज इक्वल टू साइन बी इज इक्वल टू साइन सी इज इक्वल टू हा 1 असतो. म्हणजे सगळ्यांचं मॅक्झिमम व्हॅल्यू काय असतो, साइन हा ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असतो, आपल्याला माहिती आहे, बरोबर. आपल्याला कॉस काढायचं ना. आता हे बघा, साइन पासून तुम्हाला कॉस काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे, वी नो व्हॉट वी नो, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, आयडेंटिटी सिक 1, बरोबर. आठवतं सिक तुम्हाला सांगितलं ना, साइन स्क्वेअर थिटा. आता थिटा म्हणजे इथं ए घेऊ, साइन स्क्वेअर ए, आपल्याकडे साइन ए आहे तर आपण कॉस ए काढू शकतो ना, बघा. आता तुम्हाला साइन ए माहिती आहे तर साइन ए वर तुम्ही कॉस ए काढू शकता की नाही. सो साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 सांगू शकतो. आता आम्हाला सांगा बरं, कॉस स्क्वेअर ए काढण्यासाठी काय करतो, कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1, हा साईनचा टर्म प्लसमध्ये तिकडे गेलं तर मायनस साइन स्क्वेअर ए. स्क्वेअर करा बरं, आपल्याला फक्त कॉस ए पाहिजे ना. कॉस एसाठी आपण काय करतो, रूट 1 मायनस साइन स्क्वेअर ए. साइन ए आपल्याला माहिती आहे, बरोबर. साइन ए आपल्याकडे काय 1 आहे, बरोबर. साइन ए काय आपल्याकडे 1 आहे, तर हे होणार काय होणार आहे, कॉस ए काय होणार, कॉस ए इज इक्वल टू रूट 1 मायनस 1. 1चा स्क्वेअर म्हणजे 1च असतो ना, बाबा 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर काय 1, सो 1 मायनस 1 0, रूट ऑफ 0 इज नथिंग बट 0. सो कॉस ए काय भेटला, कॉस ए इज 0. कॉस ए इज 0 म्हणजे कॉस एचा व्हॅल्यू काय भेटला 0. म्हणजे कॉसचं व्हॅल्यू आपल्याला 0 भेटला, बरोबर. कॉसचा मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असतो, पण आपल्याला सध्या आता कॉस 0 भेटला. समजा साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी जर 3 असेल तर कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस सी काय असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, साइन ए म्हणजे 1 आहे, साइन बी म्हणजे पण 1 आहे, आणि साइन सी म्हणजे पण 1 आहे. सो 1 + 1 + 1 असा तुम्हाला 3 भेटतोय. तुम्हाला कॉस 0 भेटला, बरोबर. कॉस ए काय भेटलं तुम्हाला 0. सो कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस सी काय असेल मग, कॉस ए तर तुम्हाला 0 भेटला ना, इथं पण सेम 0. तर वरती तुम्ही कसं 1 + 1 + 1 केलं, तर तुम्ही काय करता 0 + 0 + 0. सो दिस इज नथिंग बट 0. सो आन्सर इज 0. सो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. समजलं का. सो ऑप्शन ए काय, ऑप्शन ए इज द राईट आन्सर, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 डन. नाउ वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 12. हां, क्वेश्चन नंबर 12 बघा बरं, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, थोडं वाटत असेल खूप मोठं क्वेश्चन आहे, पण थोडं पण मोठं क्वेश्चन आहे, सोपं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस पाय बाय 4 - x कॉस पाय बाय 4 - y मायनस साइन पाय बाय 4 - x साइन पाय बाय 4 - 1. अरे बघूनच तुम्हाला काहीतरी कळतंय का, कॉस एक मिनिट बघूनच तुम्हाला काहीतरी क्लिक झालं, कॉस साइन आठवलं, कॉस साइन कोणता फॉर्म्युला आहे, आठवलं का फॉर्म्युला, कॉस ए मायनस बी. येस, कॉस ए मायनस, एक मिनिट आता इथं मायनस आहे ना, मध्ये साइन मायनस आहे, तर आपल्या फॉर्म्युलामध्ये काय होतं, कॉस, हा आठवलं.
तर मध्ये मायनस असेल, कॉस कॉस साईन साईन मायनस असेल तर इथं प्लस कॉस ए प्लस बी. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय असतो, कॉस ए कॉस बी तर प्लस, तर इकडे मायनस साईन ए साईन बी. बोला, तर तुम्हाला दिसतोय का हा क्वेश्चन या फॉर्ममध्ये आहे. येस, तुम्हाला हिंट भेटलेला आहे. आता तुम्ही याच्या पुढं तर तुम्ही स्वतः पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो या फॉर्ममध्ये ऑलरेडी आहे. पण डायरेक्ट कॉस आहे याच्यामधनं, एक मिनिट, याच्यामधनं डायरेक्ट आपण कॉस ए प्लस बी लिहू शकतो. सांगा कॉस ए प्लस बी काय असणार आहे. कॉस म्हणजे काय आहे, कॉस ए म्हणजे पाय बाय 4 मायनस एक्स, बरोबर. सो ए लिहू पाय बाय 4 मायनस एक्स प्लस बी म्हणजे काय, पाय बाय 4 मायनस वाय. बघा ना, बी म्हणजे काय, पाय बाय 4 मायनस वाय. सो आपण इथे लिहू पाय बाय 4 मायनस वाय. ठीक आहे. आता आपण याला फक्त या फॉर्ममध्ये लिहिले, फॉर्म्युलाच्या बेसवरती आपण या फॉर्ममध्ये लिहिले, कॉस ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आता मला सांगा काय करू शकतो, पाय बाय 4 एकत्र ठेवा आणि एक्स आणि वायला एका साईडला ठेवून द्या. बरं, पाय बाय 4 आणि पाय बाय 4 एकत्र ठेवायचं. चालेल, सिम्प्लिफाय करायचं ना, मग आपण आन्सरपर्यंत पोहोचू शकतो ना. सो कॉस पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 याच्या बाजूला लिहून टाका, प्लस पाय बाय 4 आणि मायनस एक्स हा मायनस वाय एका साईडला लिहून टाका, मायनस एक्स मायनस वायला एका साईडला लिहून टाका. यांचं ॲडिशन करून टाका. डिनॉमिनेटर सेम आहे ना, तर काय होतोय, कॉस पाय प्लस पाय हे बनणार 2 पाय डिवाइड बाय डिनॉमिनेटरमध्ये कॉमन 4 मायनस एक्स मायनस वाय. बरोबर. तर 2 1 जा कॅन्सल आउट करू शकतो, 2 1 जा 2 2 जार. बरोबर. सो हे झालं काय, कॉस पाय बाय 2 हे झाले कॉस पाय बाय 2 मायनस एक्स मायनस वाय, कॉस पाय बाय 2 मायनस एक्स मायनस वाय. तर इथं तुम्हाला एक हे बघा, आपण हे तुम्हाला थोडं ट्रिग्नोमेट्री 1 आठवावं लागेल. तुम्हाला इथं थोडं नोट म्हणून लिहून देतो, नोट इथपर्यंत पोहोचणार तर तुम्हाला थोडं क्लिक झाला पाहिजे. हे असतं, हे तुम्हाला माहिती आहे, कॉस हे पाय बाय 2, कॉस पाय बाय 2ला मारू शकतो का, नाही. मी तुम्हाला शिकवलं ना, फक्त इथं पाय 2 पाय 3 पाय 4 पाय असेल तर कॉस त्याला मारून टाकतो. पण पाय बाय 2 आला तर कॉस त्याच्या फ्रेंडला बोलवतो. आठवते तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं सगळं स्टोरी मी. कॉस आणि कॉसचा फ्रेंड कोण असतो रे, कॉसचा फ्रेंड असतो साईन. बरोबर. तुम्हाला कधी पण असं भेटलं कॉस पाय बाय 2 मायनस थीटा. आता फॉर एक्झाम्पल एक्स मायनस वायला आपण थीटा सांगू. चला, सो याला कसं सॉल्व्ह करतो आपण, याला कसं सॉल्व्ह करतो आठवलं का, कॉस पाय बाय 2. मग कॉस पाय बाय 2ला मारू शकत नाही, मग कॉसचा फ्रेंड येतो साईन, साईन पाय बाय 2ला मारून टाकतो आणि बनतो साईन थीटा. आता राहतो प्रश्न प्लस की मायनस. सो ऑल क्वाड्रंट सिस्टम ऑल सायन्स टीचर्स आर क्लेवर. क्वाड्रंट सिस्टम बरोबर. पाय बाय 2 बघा, पाय बाय 2 इथं असतो, बरोबर. पाय बाय 2 इथं असतो, पाय बाय 2 इथं असतो आणि 0 येत असतो. सो पाय बाय 2 मायनस म्हणजे पहिलं क्वाड्रंटमध्ये येतो. सो ऑल आर प्लस, आपण इथं प्लस ठेवतो. हे काय झालं, साईन थीटा झालं. याला तसं त्या फॉर्ममधलेच आहे, त्या फॉर्ममधलेच आहे. सो कॉस पाय बाय 2ला मारत नाही, मग कॉसचा फ्रेंड येतो. का कॉसचा फ्रेंड, हो आला साईनने पाय बाय 2ला मारून टाकलं आणि राहतो काय, फॉर एक्झाम्पल एक मिनिट, आपण एक स्टेप इथं कमी केले, आपल्याला इथून मायनस कॉमन काढावं लागेल म्हणजे तुम्हाला थोडं सोपं वाटेल ते. ठीक आहे. इथं मायनस कॉमन काढावं लागेल. सो लेट्स टेक मायनस कॉमन हिअर. ते बनतो कॉस पाय बाय 2. इथून आता आपण मायनसला कॉमन काढू शकतो, मायनस, आणि याला एक टर्म बनवूयात ना, म्हणून थीटा म्हणजे एक टर्म असतो ना, एक्स प्लस वाय, याला एक टर्म सारखं ट्रीट करूयात. मी मायनसला बाहेर कॉमन काढलं. ठीक आहे. सो नाव एक्स प्लस वाय हा एक टर्म राहील. इथं काय सीन आहे, मायनस एक्स मायनस वाय, हे मायनस एक्स मायनस वाय एक टर्म आहे. जर तुम्ही मायनसलाच कॉमन काढून टाकलं तर एक्स प्लस वाय हा एक टर्म होऊन जाईल, त्यांचा एक ग्रुप बनवून जाईल. बरोबर. आणि एक्स प्लस वायला आपण ॲज अ थीटा असं ट्रीट करू शकतो. सो आता मला सांगा, कॉस पाय बाय 2 हाच स्टोरी झाला नाही तर कॉस पाय बाय 2ला आपण कसं लिहिणार, कॉस पाय बाय 2ला मारण्यासाठी काय पाहिजे, साईन पाय बाय 2ला मारून टाकतो आणि हा थीटा आहे. सो काय बनणार, साईन एक्स प्लस कारण पहिला क्वाड्रंटमध्ये येतो, पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल आर पॉझिटिव्ह. सो दिस इज द आन्सर. एक ऑप्शन साईन एक्स प्लस वाय. येस, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. सो ऑप्शन ए याचा राईट आन्सर होता, साईन एक्स प्लस वाय. हे समजलं ना रे. इथं फक्त गडबड करू नका. भरपूर लोक इथं एक्स मायनस वाय लिहून टाकतात आणि ऑप्शन सी चूज करतात. ऑप्शन सी चुकेल. आपल्याला एक
म्हणून ट्रीट करायचं ना. ठीक आहे, चलो. सो क्वेश्चन नंबर 12 डन. वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13. ओके. cos 80 cos 20 प्लस sin 80 sin 20. आता एवढं क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला एक लिंक लागला असेल, दिसला कोणता लिंक? cos sin sin. अरे किती वेळा तोच फॉर्म्युला येतो बघा ना, cos sin sin काय आहे, आणि cos sin sin मध्ये प्लस आहे, नोट करा, प्लस आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला काय होतो, cos a प्लस आहे, तर फॉर्म्युलामध्ये काय येणार, cos a मायनस b इक्वल टू cos a cos b, काय cos a cos b, बरोबर, cos a cos b प्लस sin a sin b, बरोबर. सो cos a मायनस b चा हा फॉर्म्युला येतो, बरोबर. आणि क्वेश्चन आपल्याला ऑलरेडी त्या फॉर्ममध्ये दिलेले आहे. सो आपण याच्यामधून डायरेक्ट लिहू शकतो, काय लिहू शकतो, cos a मायनस बीला डायरेक्ट लिहू शकतो ना आपण. सो cos म्हणजे काय 80, b म्हणजे काय -20, फॉर्म्युल्याच्या हिशोबाने. तर प्लस असेल तर मायनस. सांगा बरं, 80 - 20 घेतो cos 60. cos 60 अरे टेबल तुमच्याकडनं पाठ करून घेते रे. cos 60 विसरायचं नाही. cos 60 काय असतो 1/2. ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर डी. ते हा आजचा सगळ्यात इझी क्वेश्चन आहे, हा वाला. तर फक्त हा फॉर्म्युला, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 14th. इव्हॅल्युएट sin x sin 2x on cos 2x minus cot x minus cos x. काय करता येईल बरं? आता बघा, न्यूमरेटर तुम्हाला साइन दिसतोय, बरोबर, साइन. तर तुम्हाला वरती एक फॉर्म्युला वापरावा लागेल, sin a प्लस sin b. आठवलं, sin a प्लस sin b. आणि डिनॉमिनेटर बघा बरं, डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला काय वापरावं लागेल, cos a मायनस cos b. आठवलं, cos a मायनस cos b. तर आपण आधी फॉर्म्युला लिहून घेऊ. मी तुम्हाला ना आधी फॉर्म्युला लिहून देतो. ते तुम्हाला काय आहे, फॉर्म्युला लिहून दिला पाहिजे. सांगा, sin a प्लस sin b. sin a प्लस sin b चा फॉर्म्युला काय असतो रे? पहिलं क्वेश्चन आठवते, आपण जस्ट पहिलंच क्वेश्चन गेलो होतं. sin a प्लस b/2 प्लस हे प्लस असेल तर प्रोडक्ट, समचा प्रोडक्ट होतं ना, इंटू cos a प्लस 2 घेतं ना, आता a मायनस प्लस बी घेतं ना, आता a मायनस b बाय, हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, फॉर्म्युला आहे हा. तसंच आपण याचा पण फॉर्म्युला लिहून टाकू बरं. तर cos a मायनस cos b. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ cos a मायनस cos b? फॉर्म्युला ऑफ cos a मायनस cos b. cos a मायनस cos b चा फॉर्म्युला काय असतो, मायनस येतो ना, ती -2 sin a प्लस b/2. लक्षात राहिलं ना, मायनस विसरू नका बरं का. 2 आता cos असेल तर दोन्हीकडे साइन येतो, बरोबर. साइन मायनस b, बरोबर ना, a मायनस b मायनस b/2. तर हा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला या क्वेश्चनमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. सांगा, न्यूमरेटरमध्ये काय आहे? न्यूमरेटर sin a sin b. सो या फॉर्म्युलामध्ये एक्सपांड करा बरं, याला या फॉर्म्युलामध्ये एक्सपांड करा. सो कसं एक्सपांड करू शकतो आपण? 2. अरे या फॉर्ममध्ये ना, बरोबर, 2 sin. सांगा, पटकन सांगा, a म्हणजे कोण? x प्लस b म्हणजे कोण? 2x डिवायडेड बाय 2 इंटू cos ऑफ मायनस b म्हणजे 8x. थोडं हँड रायटिंग हे होते बरं का, समजून घ्या तुम्ही. cos ऑफ 8x मायनस 2x डिवायडेड बाय 2, बरोबर. न्यूमरेटर तर लिहिलं आपण, तसंच डिनॉमिनेटर पण लिहू, टेन्शन घेऊ नका, फॉर्म्युलावरती रे. डिनॉमिनेटर पण लिहून घेऊ तसंच, -2 साइन काय आपल्याकडे a प्लस b/2 सेम. नाही थांबा, न्यूमरेटरला थोडं वेगळं आहे. तर 2 आहे आणि मग 8 आहे. ठीक आहे, मॅटर करतो. मायनस करताना मॅटर करेल तो. ठीक आहे, तर तुम्ही असंच लिहिता आला, सर इथं पण 8x 2x आहे, इथं पण 8x 2x आहे ना, उलटा कसं. अरे पण मला ह्या सेकंड फॉर्ममध्ये लिहिताना तो मायनस येतो, साईन मायनसमुळे खूप मोठा गोंधळ होऊ शकतो बरं का. हा तर
असं आहे तसंच लिहा ना. ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा. आपलं डोका कशाला लावायचं एक्स्ट्रा. तो आधी 2x, इथं काही प्रॉब्लेम नाही. 2x + 8x किंवा 8x + 2x तिथं तेच येणार. पण मायनस करताना डिफरन्स येईल. मायनस करताना आपल्याला डिफरन्स येईल. कॉस इथं गडबड आहे. इथं मज्जा येईल. आधी काय लिहायचं तर 2x - 8x बरोबर डिवाइड बाय मायनसचा डिफरन्स येतो बरं काय तर. आता याला सॉल्व करूयात. मी तुम्हाला आधी साईडला सॉल्व करून देतो. ही तर खूप खिचडी होईल म्हणून साईडला सॉल्व करून देतो. पटकन सांगा. 8x + 2x डिवाइड बाय 2 काय होतं रे. 8x + 2x x/2 x/2 सो 2 1 2 5 सो हे तो 5x काय झालं 5x. तसंच याला सॉल्व करू. 8x - 2x/2 सो 8 - 2 किती हो 6x. 6x/2 सो 2 3 सो 3x. समजलं कसं आलं. पण डायरेक्ट लिहू शकतो 2 साइन. आता याला पूर्ण आपण सॉल्व केलं सो काय बनतो 5x टू कॉस. पूर्ण आपण सॉल्व केले तर बघा पूर्ण सॉल्व केले मी 3x. ॲक्च्युली असं डोली पण करू शकतो पण तुम्हाला कन्फ्युजन नको. एखाद्या स्टुडंटला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून साईडला पण करून दाखवलं. -2 साइन इथं काय येणार 8 + 2 करा किंवा 2 + 8 करा. इथं पण काय भेटणार 5x बरोबर इंटू इथं बघा कॉस. आता इथं बघा इथं थोडंसं चेंज आहे. आता आपण 8 - 2 केलं तर आन्सर आपल्याला 6 भेटला होता. पण इथं -8 केलं की तर -6 भेटेल. इथं -6 भेटेल. जर तुम्ही इथं -6 केलं तर मग मायनस भेटेल बरोबर. तर आन्सर तर तुम्हाला 3 भेटणार पण इथं -3 भेटणार. काय भेटणार -3x भेटणार. मायनस पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो बरं का. तो कॅन्सल आउट करूयात. 2 कॅन्सल. हा मायनस आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत ना. हा मायनस कॅन्सल करू शकतो. cos 3x कॅन्सल होतो. राहतोय काय फक्त आपल्याकडे साइन 5x अपॉन एक मिनिट आपण काहीतरी गडबड करतोय का. sin 5x अपॉन sin 5x अरे पण एक गडबड केली ना रे. मिस्टेक झाला आपल्याकडनं. काय मिस्टेक झालं बघू शकता का कोण. हे बघा ॲक्च्युली साईन आहे समजलं का. साईन आहे पण आपण लिहिताना काय लिहिलं कॉस म्हणून तो कॅन्सल होतोय. इथं कॉस नाही आहे बरं का. तर काय असलं पाहिजे होता साईन असला पाहिजे होता. ठीक आहे साईन पाहिजे होता बस. फॉर्म्युलामध्ये आपण कॉस इथं फॉर्म्युला साईन आहे ना बघा ना. फॉर्म्युला साईन आहे पण कॉस लिहिलं चुकून. इथं पण काय येणार साईन येणार होतं साईन. आता कॅन्सल आउट करा. आता कोण कॅन्सल होते बघा बरं. 2 कॅन्सल होते. sin 5x कॅन्सल होतोय. मायनस हा कॅन्सल होतोय. हा ॲक्च्युली हे सीन काय आहे हे सगळं कॅन्सल झालं तर 1 होतो. -1 इंटू आता हे मला माहिती आहे. चला एक स्टेप वाढूनच लिहितो यार. एक स्टेप वाढूनच लिहितो. कन्फ्युजन नको परत. बघा असं असतो हे cos ऑफ x अपॉन -1 इंटू. आता तुम्हाला माहिती आहे नेगेटिव्ह अँगल कन्सेप्ट माहिती आहे. नेगेटिव्ह अँगल कन्सेप्ट फक्त 2 लोक -1ला खातात. सांगितलं लेक्चरमध्ये 2 लोक -1ला खातात. कॉस आणि सेक. मायनस अँगल आला तर ते खाऊन टाकतात. पण साईन हे बाकीचे सगळे फंक्शन्स -1ला बाहेर काढतात. असं बाहेर काढतात ना. सो हा साईन बाहेर येऊन जाईल आणि बनणार sin x. तर सांगा -1 याला मल्टिप्लाय केलं की प्लस होऊन जाईल ना. सो हे मायनस निघून जाईल. हेच मला सांगायचं होतं पण मी एक स्टेप नो इश्यूज. समजलं तुम्हाला बस झालं. cos 3x अपॉन sin 3x अँड वी ऑल नो cos अपॉन साइन काय असतो रे. cos अपॉन साइन काय असतो कॉट असतो cot 3x. सो cot 3x आपलं फायनल आन्सर आहे. आहे का ऑप्शनमध्ये हो आहे. ऑप्शन बी cot 3x इज द फायनल आन्सर. समजलं cot 3x इज द फायनल आन्सर. कन्फ्यूज होऊ नका. फक्त बघा एक मिस्टेक माझ्याकडनं झालं तर आय एम सॉरी फॉर दॅट. पण तुम्ही MCQ सॉल्व करताना असं काही मिस्टेक्स करू नका. प्रॅक्टिस जेवढं करता येईल तेवढं जास्त प्रॅक्टिस करा. आता ॲक्च्युली हे पेन टॅबमध्ये मी करतोय तर थोडंफार ग्लिचेस होतात माझ्याकडनं. ठीक आहे नॉट इश्यू. चलो सो आता येऊयात क्वेश्चन नंबर 15 कडे. क्वेश्चन नंबर 15
क्वेश्चन बघून घाबरू नका, एकदम इझी आहे रे. क्वेश्चन बघूनच अर्धे लोक घाबरून जातात, अरे एवढं मोठं क्वेश्चन, एवढं हार्ड क्वेश्चन, काय करायचं काय करायचं. तुम्हाला माहिती आहे, सगळं शिकवलेलं तुम्हाला. ट्रिग्नोमेट्री 1च कन्सेप्ट आहे शक्यतो याच्यामध्ये. सांगा कॉस डायरेक्ट पण आपण लिहू शकतो, पण डायरेक्ट नको लिहायला, तुम्हाला कन्फ्युजन होईल. मी क्वेश्चन परत लिहितो एकदा. कॉस काम करू, तुम्हाला मी असं शिकवलं ना, मग असंच लिहितो. 90ला काय लिहू शकतो आपण, π/2 + θ लिहू शकतो ना, बरोबर का. असं पण लिहू शकतो ना आपण. तुम्ही एक्झाममध्ये हे सगळं असं लिहित बसू नका, डायरेक्ट करा बरं का. तर तुम्हाला फक्त हे समजून देण्यासाठी मी असं लिहितोय. सेक 270 म्हणजे काय असतो रे, 3π/2 बरोबर. 3π/2 + θ आणि इंटू साईन पाय म्हणजे 180 म्हणजे पाय + θ बरोबर. आणि डिनॉमिनेटरमध्ये काय, डिनॉमिनेटरमध्ये काय कॉस. अरे निगेटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल आला निगेटिव्ह अँगल. निगेटिव्ह अँगल माहिती आहे ना तुम्हाला, कॉस मायनसला खातो का कधी, नाही. हा मायनस, अरे कॉस मायनसला खातो ना. दोन लोक असे असतात, कॉस आणि सेक मायनसला खाऊन टाकतात. मग इथं डायरेक्ट तुम्ही कॉस θ असं लिहिलं तरी चालते. डायरेक्ट कॉस θ लिहून टाका, कोण काय विचारणार आहे, कोण काय बोलणार नाही, कारण कॉस मायनसला खाऊन टाकतो. निगेटिव्ह अँगल शिकवले ना तुम्हाला, लोक मायनस साईनला खाऊन टाकतात. कॉस मायनस साईनला खाऊन टाकतो. कॉस 270 म्हणजे 3π/2 बरोबर, मायनस θ इंटू tan पाय + θ. ट्रिग्नोमेट्री 1 आठवा, चला पण ट्रिग्नोमेट्री 1 आठवा. π/2 म्हणजे काय असतं, शिकवले ना, सगळं शिकवले ना. साईन कॉस टॅन, त्यांना माहीत नाही त्यांनी लक्ष द्या. साईन कॉस टॅन कॉट सेक सेक. फ्रेंड्स असतात, त्यांच्यामध्ये फ्रेंड्स असतात, फ्रेंड्स. साईन आणि कॉस फ्रेंड्स असतात, बेस्टीज असतात. टॅन आणि कॉट बेस्टी आहे. सेक आणि कोसेक बेस्टी असतात, बरोबर. हे बेस्टी असतात ना. आणि आपल्याला अजून एक कन्सेप्ट माहिती पाहिजे, क्वाड्रंट सिस्टम. क्वाड्रंट सिस्टम, ऑल सायन्स टीचर्स आर क्लेवर. किती वेळा सांगितले तुम्हाला तुम्ही लोक. 0 हा असतो π/2, हा असतो 3π/2, सॉरी हा असतो पाय, हा असतो 3π/2 बरोबर. हां, हे सगळं माहिती पाहिजे. पहिल्या क्वार्टरमध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात, ऑल आर पॉझिटिव्ह, म्हणजे ऑल आर पॉझिटिव्ह. सेकंड क्वार्टरमध्ये फक्त साईन आणि साईनचा भाई कोण असतो, साईनचा रेसिप्रोकल, साईनचा भाई कोसेक. साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, म्हणजे टॅनचा भाई कोण असतो, टॅनचा भाई कॉट. टॅन आणि कॉट प्लस असतात. कॉस आणि कॉसचा भाई कोण असतो, सेक. अरे तुम्हाला भाईचं रिलेशन, फ्रेंड बेस्टीचं रिलेशन ट्रिग्नोमेट्रीमध्ये सगळं शिकवलं ना, बरोबर. हे फक्त रेफरन्ससाठी लिहून ठेवलं. एखादा स्टुडंट पहिल्यांदा बघत असेल, एखाद्या स्टुडंटला माहीत नसेल, त्यांना पण समजलं पाहिजेच. ठीक आहे. सो कॉस π/2 बघा, π/2च्या फॉर्ममध्ये कधी पण आलं, कधी पण π/2 3π/2 आलं तर त्यांचा बेस्टी येतो हेल्प करायला. कॉसचा बेस्टी कोण, साईन. बोलवा बरोबर बेस्टीला. कॉसचा बेस्टी कोण, साईन. बेस्टी आल्यानंतर π/2ला मारून टाकतो, फक्त राहतो प्रश्न प्लस की मायनस. सांगा π/2 प्लस, हे बघा π/2 प्लस π/2 मायनस. सो π/2 प्लस म्हणजे आपण पहिलं क्वार्टर सेकंड क्वार्टरमध्ये देतोय. सेकंड क्वार्टरमध्ये साईन आहे, सो इथं प्लस येणार, बरोबर. त्याच्यानंतर सेक π/2 बरं. मी तुम्हाला काय म्हटलं, खाली बाय टू आला तर त्याचा बेस्टी येतो. सेकचा बेस्टी कोण, सेकचा बेस्टी कोसेक. सेकचा बेस्टी कोण, कोसेक. इंटू कोण येणार, कोसेक. बेस्टीनी मारून टाकलं ना. आता मला सांगा सेक 3π/2 प्लस, कुठं आलं 3π/2 प्लस, 3π/2 मायनस म्हणजे मागे. 3π/2 प्लस म्हणजे कोसेक आहे का, कोसेक आहे का, सॉरी कोसेक काय बघतो आपण, सेक बघायचं ना, सेक बघायचं. सेक आहे का, हो आहे, सेक आहे, मग हे प्लसमध्येच असणार. ठीक आहे. इंटू साईन, अच्छा पाय आला तर साईन एकटाच हँडल करतो, त्याच्या फ्रेंड्सला बोलत नाही. साईन पायच्या फॉर्ममध्ये आला, पाय 2π 3π, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक सगळे पायच्या फॉर्ममध्ये की त्यांना मारून टाकतात, एकटेच मारतात, त्याच्या फ्रेंड्स येत नाही, बरोबर. सो साईन आहेत, बरोबर. साईनने पायला मारून टाकलं, राहणार काय, साईन थिटा. तर राहतो प्रश्न प्लस की मायनस. पाय प्लस म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये येतो, मायनस म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये येतो, बरोबर. प्लस म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये एक साईन आहे का, नाही, मग इथं मायनस साईन लावायचं. तर इथं काय यायचं, मायनस साईन लावायचं, मायनसला विसरू नका. हा कॉस थिटा इंटू होता, कॉस थिटा इंटू π/2. बोलवा बरं बेस्टीला, बेस्टी मारून टाकलं. फक्त राहतो प्रश्न
की मायनस 3π/2 3π/2 मायनस म्हणजे कॉस आहे का, कॉस आहे का, नाही, मग इथं मायनस साईन येणार, मायनस साईन येणार. ठीक आहे, इंटू टॅन पाय म्हणजे मारून टाकणार, स्वतःच मारून टाकणार. सो टॅन थिटा पाय प्लस हां पाय प्लसमध्ये टॅन आहे, सो इथं प्लस असणार. ठीक आहे, कोण कोण कॅन्सल होतोय, कोण कोण कॅन्सल होतोय, कोण कॅन्सल होत नाही, थांबा थांबा, कॅन्सल कोण होत नाही, पण आपल्याला थोडं याला सिम्प्लिफाय करून लिहू शकतो, मग आपण यांना कॅन्सल आउट करू शकतो. आता बघा साईन थिटाला तसंच राहू द्या, साईन थिटाला तसंच राहू द्या, पण ऐका ना, काय म्हणते कॉसला पण काय, आता तुम्ही इथला साईन आणि इथला साईन कॅन्सल करू नका, थांबा गडबड होईल, आपण इथलंच कॅन्सल आउट करू शकतो ना. आपण कोसेकला कसं लिहू शकतो, 1/sin थिटा, आठवलं, मग इथला साईन आणि इथला साईन कॅन्सल करा ना, कशाला एवढं न्यूमरेटरपर्यंत डिनॉमिनेटरपर्यंत जात आहे, इंटू मायनस साईन थिटा. तसंच आपण अजून डिनॉमिनेटरमध्ये काय करू शकतो, टॅन थिटा, बघा टॅन थिटा काम करा, इथंच कॅन्सल करा, साईन थिटा गेला. सो न्यूमरेटरमध्ये पण असं काहीतरी कॅन्सल आउट होऊ शकतो, बघा बरं. सो कॉस थिटा इंटू मायनस साईन थिटा इंटू टॅन थिटाला काय लिहू शकतो आपण, टॅन थिटा काय असतो, साईन थिटा अपॉन कॉस थिटा असतो ना, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. हे बघा कॉस थिटा कॅन्सल होतो, कॉस थिटा कॅन्सल, बरोबर, एवढंच कॅन्सल होणार. आता राहतो कोण ते बघा फक्त, कोण कोण राहते वरती, फक्त मायनस साईन स्क्वेअर, फक्त वरती मायनस साईन थिटा आहे आणि खाली कोण आहे, मायनस साईन थिटा इंटू साईन थिटा, म्हणजे मायनस साईन स्क्वेअर थिटा. एक मिनिट, मायनस साईन कुठून आला हा, एक मिनिट कुठेतरी आपलं काहीतरी चुकतं. हे बघा पहिलं कोण होतं, क्रॉस चेक करू, पटकन क्रॉस चेक करू. कॉस π/2 प्लस थिटा, π/2 म्हणजे काय असतो, π/2 म्हणजे, हो हे तर बघा इथंच चुकलं, पहिल्या स्टेपला आपलं चुकलं होतं बघा. आपल्याला कॉस बघायचं ना, आपण इथं साईन का बघतोय, मिस्टेक नाही झाला पाहिजे, बरोबर. आपण कुणाला बघायचं, कॉसला बघायचं, ज्याला आपण कन्वर्ट करून दिले त्याला नाही बघायचं, फ्रेंडला नाही बघायचं, ऍक्च्युअल क्वेश्चन कोण होता त्यालाच बघायचं. कॉस पहिलं सेकंड क्वार्टरमध्ये कॉस आहे का नाही, मग इथं मायनस साईन आला पाहिजे होता, का ॲक्च्युली मायनस साईन आला पाहिजे होता, आणि हा मायनस कॅन्सल होतो, वरती मायनस येत नाही. ठीक आहे, कंट्रोल झेड विसरू नका, कम्प्युटरमध्ये काय झालं तर कंट्रोल झेड. ठीक आहे, तर ॲक्च्युली सगळं लिहून ठेवलं होतं, सगळं झालं होतं, आणि मी इथं पूर्ण क्लिअर बटनवरती क्लिक केलं होतं. मी 2 मिनिटं शॉक झालो, लिहावं लागेल का काय, पण कंट्रोल झेड डू. हां ठीक आहे, कुठपर्यंत आलो होतं पण, हां साईन थिटा, मायनस गेला ना, हा ठीक आहे जाऊ दे. खाली काय मायनस साईन थिटा इंटू साईन थिटा, सो मायनस साईन स्क्वेअर थिटा. आता साईन थिटा आणि साईन स्क्वेअर थिटा, साईन थिटा गेला आणि खालचा एक साईन गेला, काय राहतो 1/मायनस साईन थिटा. सगळ्यांना माहिती रे 1/साईन थिटा म्हणजे काय असतो रे, 1/साईन थिटा म्हणजे काय असतो, मायनस कोसेक थिटा, काय असतो मायनस कोसेक थिटा. झालं, आहे का कोसेक थिटा, आहे ना, ऑप्शन डी इज द राईट आन्सर, मायनस कोसेक थिटा. थोडं कूल अँड काम राहा आणि या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे, ते फक्त मायनस प्लसचं गडबड करू नका. मी ॲक्च्युली क्वेश्चनला बघायचं बरं का, तर कॉसला बघायचं, सोडून साईनला बघत होतो. ठीक आहे, समज का नाही समजलं तर परत एकदा मागे घ्या आणि परत एकदा बघा, तुम्हाला समजलंच पाहिजे. ठीक आहे, 15th क्वेश्चन डन. 16th क्वेश्चन कॉस 15 डिग्री फाइंड करायचं आहे, काहीच नाही दिले बाकी, फक्त तुम्हाला कॉस 15 डिग्री फाइंड करायचं आहे. पण आठवत असेल मला ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये एक्सरसाइज 3.2 मध्ये आय थिंक सो पहिलंच क्वेश्चन आहे असं, तुम्हाला स्टँडर्ड अँगल्स वापरायचे आहेत. स्टँडर्ड अँगल्स वापरून तुम्हाला 15 डिग्री आणायचं आहे. आठवलं, कारण आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री टेबल आहे, ट्रिग्नोमेट्री रेशोचा टेबल आहे. ट्रिग्नोमेट्री रेशोच्या टेबलमध्ये तुम्हाला डायरेक्ट कॉस 15 व्हॅल्यू भेटतो का, नाही भेटत ना. आपण काय लिहू शकतो रे, कॉस 15ला आपण काय लिहू शकतो, 45 - 30. तर स्टँडर्ड अँगल्स घ्यायचं, असं नाही लिहायचं 20 - 5 नाही लिहू शकत, कारण 20 and 5 दीज आर नॉट द स्टँडर्ड अँगल्स, राईट. सो 45 - 30 लिहू शकतो ना, असं करू शकतो ना आपण, ठेवलं. येस, फक्त लक्षात घ्या स्टँडर्ड अँगल्सच घेऊ शकतो, 30, 45, 60, 90 स्टँडर्ड अँगल्सला घ्यायचं. आता तुम्हाला एक सांगतो बघा, कॉस A - B च्या फॉर्ममध्ये दिसतोय,
दिसला कॉस ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला काय कॉस ए मायनस बी कॉस ए कॉस बी. आता इथं मायनस असेल तर इथं असतो साइन ए साइन बी. फॉर्म्युला पण भेटला. करा सो काय तो कॉस म्हणजे कोण 45 सो कॉस 45 इंटू कॉस 30 साइन 45 इंटू साइन 30. बरोबर. आता आपल्याला यांचा व्हॅल्यू माहिती आहे ना. कॉस 45 काय असतो 1/√2 इंटू कॉस 30 काय असतो √3/2 ट्रिग्नोमेट्री टेबल पार्ट आहे ना प्लस साइन 45 इज 1/√2 सॉरी साइन 45 काय असतो 1/√2 ना. हां 1/√2 इंटू साइन 30 म्हणजे काय असतो 1/2. मल्टिप्लाय करून टाका ना √3. एक मिनिट का मल्टिप्लाय करता तुम्ही. आपल्याकडे दोन टर्म्स आहेत ना. हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे. या दोन्ही टर्ममध्ये तुम्हाला काहीतरी कॉमन दिसत असेल. येस 1/√2. हा सेम क्वेश्चन आपण क्लासमध्ये पण सॉल्व्ह केला आठवलं का. 1/√2 ला कॉमन काढतो. सेम क्वेश्चन मला वाटतं क्लासमध्ये पण सॉल्व्ह केले. 1/√2 कॉमन आला तर कुठं राहतो आतमध्ये √3/2 1/2. सो डिनॉमिनेटर कॉमन आहेत. सो 1/√2 काय येणार √3/2 ना. हो √3 + 1/2 येणार √3 + 1 विसरून ना /2 कॉमन 2. मल्टिप्लाय करून टाका. याला मल्टिप्लाय करून टाकलं तर काय बनणार √3 + 1/√2. एक ऑप्शन √3 + 1 2 ऑप्शन बी. येस ऑप्शन बी. सिंपल आहे की नाही. ठीक आहे सिंपल आहे की नाही. 16th क्वेश्चन पण. नाउ वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 17. ओके 17th क्वेश्चन बघा बरं. 17th क्वेश्चन इझी आहे. मला बघूनच कळलं असेल काय करायचं आहे पण थोडं पेशन्स ठेवावं लागेल या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये. ती सॉल्विंग होऊ शकतो. ठीक आहे. tan A + tan B आधी फॉर्म्युला लिहून देतो मी तुम्हाला. tan A + tan B फॉर्म्युला माहिती आहे ना सगळ्यांना. tan A + tan B असतो tan A + tan B. tan A ह्या tan A tan B. ओके एक मिनिट थांबा. tan A + tan B आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे तो असा असतो ना. tan A + B माहिती रे आपल्याला. tan A + B माहिती असतो. tan A + B = tan A + tan B आपल्याला हे माहिती आहे. tan A + tan B अपॉन 1 - tan A tan B. बरोबर आपल्याला हे माहीत असतो. आता मला सांगा द tan A इथं एक मिनिट कन्फ्यूज नका. एक मिनिट इथं tan A + B पाहिजे आपल्याला. या फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला. या फॉर्ममध्ये आपल्याला या फॉर्ममध्ये पाहिजे पण आपल्याकडे वेगळंच काहीतरी दिले ना. काय करता येईल विचार करा बरं. आपल्याकडे फॉर्म्युला हाच आहे ना. tan साठी आपल्याकडे फॉर्म्युला हाच आहे. आपल्याकडे tan A + tan B दिले. बरोबर तर आपल्याला tan A + B मध्ये आणायचं त्याला काहीतरी जुगाड करावं लागेल. काय जुगाड करू शकतो लिहा बरं. tan 75 + tan 75 + tan 15. ठीक आहे ना. मला सांगा आता आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये 75 तर नाही आहे ना. मग त्याला आपण कसं लिहू शकतो. tan 75 ला कसं लिहू शकतो. थांबा आपण त्याला स्प्लिट करू. आता काही लोकांना क्लिक पण झालं असेल मी काय करतोय. लोकांना इन्स्टंटली क्लिक झालं असेल. 75 ला कसं लिहू शकतो. आता जस्ट लास्ट क्वेश्चनमध्ये बघितलं ना आपण 45 + 30. अरे 45 + 30 केलं तर 75 भेटतो ना. प्लस 15 भेटण्यासाठी काय करायचं. सेम लास्ट क्वेश्चनमध्ये केलं होतं बट आठवते तुम्हाला. 45 - 30 भेटलं का तुम्हाला. tan A + B भेटलं का तुम्हाला. tan A + B हा पण एक tan A + B tan A + B म्हणजे तुम्हाला tan A + B चा फॉर्म्युला इकडे दोनदा वापरावा लागेल. वापरू काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हा फॉर्म्युला tan A + B चा फॉर्म्युला इकडे एकदा वापरावा लागेल. tan A + B चा फॉर्म्युला इकडे पण एकदा एक मिनिट tan A - B चा फॉर्म्युला वापरावा लागेल. इकडे मायनस आहे ना.
आणि सगळ्यांना माहिती आहे टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला कसा असतो. टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला वरती एक मिनिट हे गेलं आपण 45 मायनस 30. आपल्याला दोनदा फॉर्म्युला वापरायचा आहे बरोबर. वरती फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ठीक आहे. सो चलो स्टार्ट करूयात का. सो टॅन प्लस बी आता हा ए आहे. सो टॅन ए म्हणजे टॅन 45 प्लस टॅन 30 डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन 45 इंटू टॅन 30. आता तर फक्त याचं झालं. आता याचं काय प्लस मायनस आलं तर काय करतो. इथं जर फक्त मायनस आला, इथं मायनस आलं तर इथं काय येतो, इथं पण मायनस येतो आणि खाली प्लस येतो. आठवतं प्लस होतं काय काय येणार टॅन 45 मायनस टॅन 30 अपॉन 1 मायनस टॅन 45 इंटू टॅन 30. बरोबर ना. अरे हा ए टॅन ए प्लस बी याच्यासाठी एकदा, हा टॅन ए प्लस बी याच्यासाठी एकदा. सो आपल्याला हे करावं लागेल, असंच करावं लागेल बरोबर. मला सांगा टॅन 45चा व्हॅल्यू काय असतो. टॅन 45चा व्हॅल्यू काय असतो 1 बरोबर. 1 प्लस टॅन 30चा व्हॅल्यू काय असतो 1 अपॉन √3 डिवायडेड बाय 1 मायनस 1 इंटू अपॉन √3 बरोबर. तसंच प्लस 1 मायनस 1 अपॉन √3 बरोबर ना. टॅन 45 1 असतो, टॅन 30 1 अपॉन √3 असतो अपॉन 1 मायनस 1 इंटू 1 अपॉन √3. बघा हेच होतं माहिती आहे का. मायनस कसं काय आलं, कारण जर मायनस असेल तर मायनस येतो, खाली प्लस येतो ना. हे असं मिस्टेक नाही झाला पाहिजे रे. तो मला सांगा बरं 1 प्लस 1 अपॉन √3 याचं एलसीएम घ्या बरं. √3 प्लस 1 येणार आहे वरती, √3 प्लस 1 अपॉन √3. जागा पुरणार का आपल्याला, छोटं लिहू का. √3 प्लस 1 अपॉन √3 अपॉन डायरेक्ट लिहूयात. चला डायरेक्ट लिहू शकतो आपण याला. सांगा इथं आपण कॅल्क्युलेट करू 1 इंटू हे सांगा 1 अपॉन √3. याचं एलसीएम घेतलं तर काय येणार, याचं एलसीएम घेतलं तर काय येणार √3 मायनस 1 अपॉन √3. डायरेक्ट लिहू शकतो ना आपण, डायरेक्ट लिहू. बघा सॉल्व केलं बरं का मी इथं. √3 मायनस 1 अपॉन हे दिसतंय का, दिसत असेल. चलो प्लस सेम इथं करायचं. √3 मायनस 1 √3 मायनस 1 अपॉन √3. तसंच बरोबर जातोय का आपण. हां बरं. सेम इथं पण समजा इथं असं असेल तर तुम्ही काय केलं असतं. 1 प्लस 1 अपॉन √3 असेल तर काय केलं असतं, 1 प्लस आलं असतं ना. मग काय आलं असतं √3 प्लस 1 असतं, √3 प्लस 1 अपॉन √3. जागा नाही आहे बरं का माझ्याकडे. √3 कॅन्सल, √3 कॅन्सल. चला आता थोडं जागा बनेल आपल्याकडे, थोडं जागा बनेल आपल्याकडे, थोडं जागा बनते आपल्याकडे. ठीक आहे, काम करू या साईडला मी लिहितो, बेटर राहील. ठीक आहे. हां याचं कंटिन्युएशन मी इकडे करतोय. ठीक आहे, याचं कंटिन्युएशन आपण इकडे करतो या साईडला. ठीक आहे. तर काय झालं √3 प्लस 1 अपॉन √3 मायनस 1 इज इक्वल टू √3 मायनस 1 अपॉन √3 प्लस 1. काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. अरे सेम टर्म्स आहेत, क्या बात है, सेम टर्म्स आहेत. सो √3 प्लस 1चा होल स्क्वेअर इज इक्वल टू √3 मायनस 1चा होल स्क्वेअर. बरोबर, √3 प्लस 1चा होल स्क्वेअर. एकच मिनटं बरोबर जातोय का आपण. √3 कॅन्सल झाला. एक मिनटं तर इज इक्वल टू कसं कुठून आला. एक मिनटं मध्ये प्लस आहे ना, पण विसरलो नाही बघा. आता मध्ये प्लस साईन येतोय ना, मध्ये प्लस आहे. आपल्याला काय करावं लागेल, एलसीएम करावं लागेल बरोबर.
एलसीएम करावा म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आणि डिनॉमिनेटरचं पण मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो तो बनतो काय √3 + 1 × √3 + 1 √3 + 1चा होल स्क्वेअर प्लस √3 - 1 होल स्क्वेअर अपॉन √3 - 1 × √3 + 1. याला सॉल्व करावं लागेल, याला सॉल्व करावं लागेल. आता थोडं पेशन्स ठेवा, थोडं पेशन्स ठेवा. सांगा a + होल स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे डायरेक्ट लिहू का √3चा स्क्वेअर काय असतो रे. चला थोडं स्टेप्स कमी करूयात, जागा नाही आपल्याकडे बिलकुल. पण मला सांगा ना, अरे यार √3चा स्क्वेअर काय असतो ते लिहितो का. √3चा स्क्वेअर असा a स्क्वेअर आहे ना, हा तर √3चा स्क्वेअर काय असतो 3 असतो ना, समजलं का तुम्हाला. सो डायरेक्ट इथे लिहितो √स्क्वेअर म्हणजे 3 प्लस 2ab म्हणजे 2 √3 प्लस b स्क्वेअर म्हणजे 1 बरोबर. तसंच प्लस √3चा स्क्वेअर म्हणजे 3. आता तर मायनस आहे बरं का, मायनस 2ab सो -2√3 प्लस 1. मी हे 3 कसं आणलं समजलं ना रे. दिले स्टेप कमी केलं. आता MCQ सॉल्व करताना तुम्ही कमी स्टेपमध्ये सॉल्व केलं तरी चालते. हे बघा √3 - 1 √3 + 1 हे कोणत्या फॉर्ममध्ये a - b a + b फॉर्ममध्ये. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे ना रे, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे ना. a - b a + b कोणाला माहित नसेल तर बघा -b म्हणजे a - b a + b म्हणजे काय असतो a स्क्वेअर - b स्क्वेअर बरोबर. तर आपण याला या फॉर्ममध्ये लिहू शकतो. a स्क्वेअर म्हणजे काय डायरेक्ट लिहून टाकतो रे. √3चा स्क्वेअर काय असतो 3च असतो ना. 3 1चा स्क्वेअर असतो मायनस द्यायचा आणि 1चा स्क्वेअर कसं 1. झालं ऑलमोस्ट डन. हे बघा 2√3 गेला, जा बाबा जा. काय झाला 3 + 1 4. लक्ष द्या नीट लक्ष द्या. 3 + 1 किती होतं 4. तसंच 3 + 1 4 डिवाइड बाय 3 - 1 समजलं का रे. 3 + 1 4 तसंच हा 3 हा +1 4 4 + 4 आणि खाली 3 - 1 2 सो 4 + 4 8/2 सो 8/2 म्हणजे किती असतो रे 4. 8/2 म्हणजे काय किती असतो 4. सो ऑप्शन आहे का 4. हो आहे. फायनली डन. थोडा लेंथी क्वेश्चन होता पण आय होप सो तुम्हाला समजलं असेल. ज्यांना एखाद्या स्टेपमध्ये थोडं डिफिकल्ट वाटत असेल थोडं रिवाइंड करा आणि परत एकदा ऐकून घ्याल. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हे क्वेश्चन आपल्या क्लासमध्ये झालं होतं सॉल्व्ह. मला क्लासमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलं होतं आठवते का. cos 0 डिग्री इंटू कॉस करा. इथंच मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. cos 0 डिग्री बरोबर, cos 2 डिग्री, cos 3 डिग्री असं मल्टिप्लाय करत चाललोय आपण. काय करत चाललोय मल्टिप्लिकेशन करत चाललोय आपण. असं मल्टिप्लिकेशन करत चाललोय. cos 0 डिग्री इंटू cos 2 डिग्री इंटू cos 3 डिग्री असं करत आपण जातोय. कुठपर्यंत जातोय आपण. असं करत चाललोय. cos 179 डिग्री पण चाललोय ना. चालू की नाही. सगळ्यांमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. सगळे एकमेकांना मल्टिप्लाय करतात रे. तुम्ही असं जाताना मध्ये कुठेतरी कॉमन सेन्स लावा. इथं मध्ये कुठेतरी तुम्हाला cos 90 भेटेल ना तुम्हाला जाताना. इथं मध्ये कुठेतरी एकच मिनिट. फोन ॲक्च्युली मला सारखं वाजत होता. ते ॲक्च्युली खूप डिस्टर्ब होतो तुम्हाला. तर त्याला फोनला थोडं DND मोडमध्ये टाकून दिलं. ठीक आहे. कॉस तुम्ही तर जाताना तर तुम्हाला इथं cos 90 पण भेटणार ना. cos 90 पण भेटणार की नाही. आणि सगळे एकमेकांना मल्टिप्लाय करतात. एकमेकांना मल्टिप्लाय करतात. ऑल आर मल्टिप्लाइंग इच अदर. आणि सगळ्यांना माहिती आहे, दुनियाला माहिती आहे cos 90 काय असतो 0. cos 90 काय असतो 0. मला सांगा cos 90 0 आला तर कॉसच्या लेफ्ट हँड साईडला जो पण टर्म असेल, जो काय व्हॅल्यू असेल सगळे 0 होतील. आणि कॉसच्या राईट हँड साईडला जो कोण असेल ते पण सगळे काय असेल 0 होऊन जातील. 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इज 0. तर ज्यावेळेस हा टर्म सगळ्यांना मल्टिप्लाय करतो तर फायनल आन्सर काय येणार 0. सो द राईट ऑप्शन इज ऑप्शन बी. क्लासमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट 19th क्वेश्चन बघूयात. ठीक आहे. सो 19th क्वेश्चन, दोनच क्वेश्चन 19 आणि 20 मग डन. ठीक आहे. 19th क्वेश्चन बघूयात. इव्हॅल्युएट sin 4 थीटा sin 3 थीटा.
बरोबर. आला साइन ए प्लस साइन बी. परत किती वेळा आला बघा. तिसऱ्यांदा आपण फॉर्म्युला लिहितो बघा. साइन ए प्लस साइन बी. काय फॉर्म्युला? साइन. तिसऱ्यांदा आपण फॉर्म्युला लिहितोय आज. ए प्लस बी बाय 2 बरोबर इंटू कॉस मायनस बी बाय 2. ठीक आहे. हां, या फॉर्ममध्ये आहे साइन. याला आपण एक्सपांड करूयात या फॉर्म्युलामध्ये. बिंदास एक्सपांड करा रे, बिंदास एक्सपांड करा, घाबरू नका, बिंदास एक्सपांड करा. 2 साइन म्हणजे काय असतो 4 थीटा बरोबर. बी म्हणजे काय असतो 3 थीटा डिवाइड बाय 2 कॉस 4 थीटा मायनस 3 थीटा डिवाइड बाय 2 की नाही. चलो सगळ्यांना माहिती आहे एडिशन. 4 प्लस 3 7 थीटा बाय 2 ओके 2 कॉस 4 मायनस 3 थीटा बाय 2 झालं. अजून काय करणार आपण? झालं ना. झालं. ऑप्शन आहे का बघा बरं. 2 साइन थीटा कॉस 7 थीटा 2 साइन 7 थीटा 2 साइन 7 थीटा कॉस थीटा बाय 2. हो आपला ऑप्शन सीज असणार आहे. ऑप्शन सीज असणार आहे आपला आन्सर. पण म्हणजे आन्सर की एकदा बघावं लागेल. आन्सर की मध्ये पण ऑप्शन सीज असेल. पण मला वाटतं इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं ॲक्च्युली डिनॉमिनेटरमध्ये थीटा बाय 2 पाहिजे बरं का. पण बरोबर आलोय. फक्त ऑप्शनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये थीटा बाय 2 पाहिजे. बरोबर समजलं. ऑप्शन आहेत ना आपल्याकडे. फक्त तो थीटा बाय 2 मिसिंग आहे ना. आपल्याला इथं ऑलरेडी हाफ आन्सर भेटला ना. फक्त थीटा बाय 2. अरे प्रिंटिंग मिस्टेक आहे. काय करू. चलो नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन. लास्ट बट नॉट द लिस्ट. लास्ट क्वेश्चन. तुम्हाला तसं बाबा झालं शेवटी व्हिडिओ कंप्लीट. अरे असं नाही रे. 2 क्वेश्चन्स तुम्ही ट्राय केले पाहिजेत. ठीक आहे. चलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ √2 साइन पाय बाय 4 मायनस थीटा. आपण क्लासमध्ये पण सॉल्व्ह केलं होतं. आठवतं का तुम्हाला? √2ला थोडं इग्नोर करा. साइन पाय बाय 4 मायनस थीटा. दिसतो तुम्हाला साइन ए मायनस बी. साइन ए मायनस बी आठवतं तुम्हाला. साइन फॉर्म्युला आहे आपल्याकडे. एक फॉर्म्युला आहे साइन मायनस बी. ए म्हणजे पाय बाय 4. ए म्हणजे कोण असतो पाय बाय 4 आणि बी म्हणजे असतो थीटा. बरोबर. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय असतो? साइन ए कॉस बी. साइन असेल तर मायनस कॉस ए साइन बी. बरोबर. डायरेक्ट पुट करा बरं. पण √2ला इग्नोर आता नका इग्नोर करू. आता √2ला एका साईडला लिहून ठेवा बिचारा. √2ला एका साईडला लिहून ठेवा आणि बाकीचं आपलं काम चालू द्या. √2ला बिचारायला एका साईडला लिहून ठेवा. बाकीचं सगळं एक्सपांड करा बरं. साइन ए म्हणजे काय असतं? साइन पाय बाय 4 म्हणजे 45 इंटू कॉस बी म्हणजे कॉस थीटा मायनस कॉस ए म्हणजे पाय बाय 4. हा मी तुम्हाला सांगितलं ना. ए म्हणजे पाय बाय 4 बी म्हणजे थीटा. कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 45 इंटू साइन बी म्हणजे थीटा. बरोबर. सो √2 पटकन सांगा. साइन 45 काय असतो 1/√2 असतो 1/√2 इंटू कॉस थीटा मायनस कॉस पाय बाय 4 काय असतो 1/√2. कॉस पाय बाय 4 काय असतो 1 म्हणजे कॉस 45 पण 1/√2 असतो इंटू साइन थीटा. ठीक आहे. आता इथं बघा 1/√2 सेम दिसतोय का? सेम दिसतोय. सेम. सो √2 1/√2ला कॉमन काढून टाका. सो 1/√2 आपण या ब्रॅकेटमधनं कॉमन काढतोय. ब्रॅकेटमध्ये राहणार काय? कॉस थीटा मायनस साइन थीटा. आणि हा √2 कॅन्सल होतो. राहतोय काय फक्त साइन थीटा इंटू कॉस. सो फायनल आन्सर इज कॉस थीटा मायनस साइन थीटा. सो दिस विल बी अ फायनल आन्सर. सो आहे का कॉस थीटा मायनस साइन? येस. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. सो फायनली ऑल क्वेश्चन डन्स. तर असं होता आपला क्वेश्चन्स. आय होप सो सगळ्यांनी हे प्रॅक्टिस केलं असेल. सगळ्यांनी आपल्या बुकमध्ये लिहून काढलं असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून काही क्वेश्चन्स घेऊन येऊयात. ठीक आहे. प्रॅक्टिस करत राहा. ट्रिग्नोमेट्रीमध्ये एखादा कन्सेप्ट काही समज असेल तर मला क्लासमध्ये येऊन भेटा, सांगा, मी तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे. पण तुमच्या एंडवरनं प्रॅक्टिस हे झालंच पाहिजे. ठीक आहे. चलो बाय. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.